स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस, नो? येस. एकच मिनिटात स्टार्ट करूया सेशन. ओके, स्टार्ट करूया आपण सेशन. आवाज येतोय सगळ्यांना? येस, नो? येतोय सर. ओके, ठीक आहे. सो आता हे बघा, हिस्ट्रीचं आपण बेसिक क्वेश्चन जे आहेत किंवा बेसिक जे थिअरी पार्ट आहे हिस्ट्रीचा तो बघितलाय. आणखी 1 महिन्यानं साधारणतः आपण पुढचे जो पार्ट असेल तो घेणार आहोत. आता नेक्स्ट पार्ट जो आहे पॉलिटी हा सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला प्रिलिम्स मध्ये पॉलिटी जे आहे ते साधारणतः 15 क्वेश्चन्स येतात पॉलिटीचे. 24 पासून 15 क्वेश्चन येतात, त्याच्या आधी 10 असायचे. जेव्हा ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम एकत्र होती तेव्हा 10 क्वेश्चन्स होते. आता सध्या 15 क्वेश्चन्स येतात. आणि हे बघा, ऍज कम्पेअर्ड टू हिस्ट्री, पॉलिटी हा जो आहे म्हणजे भारताचे संविधान आणि राज्यशास्त्र तो कम्पॅरेटिव्हली इझी आहे. म्हणजे तुम्हाला 10 पैकी हिस्ट्रीमध्ये 5 पाडले तरी पण सफिशियंट आहे. पण पॉलिटीमध्ये आपण 15 पैकी 10 मार्क जे आहेत ते सहज मिळवू शकतो. उरलेले वरचे जे 5 मार्क आहेत तर ते पेपरमध्ये किती फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या आहेत किंवा किती म्हणजे मेन कोर सिलेबस सोडून जर एखाद्या डिटेलमध्ये डीपमध्ये विचारला असेल तर ते 4-5 क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे न सुटण्यासारखे असतील. पण 15 पैकी 10 तर तुम्ही इझिली पाडू शकता पॉलिटीमध्ये. आणि पॉलिटी जो आहे बेसिकली कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे हिस्ट्री सारखं खूप जास्त पाठांतर करणे, नावं लक्षात ठेवणे असं काही गोष्ट नाहीये. समजतंय? म्हणजे तुम्ही लॉजिकली, कारण आता हे बघा, आपण भारताचे नागरिक आहोत, इलेक्शन वगैरे आपण बघत असतो टीव्ही मध्ये, बेसिक आपले राईट्स वगैरे. सो या गोष्टी आपल्याला अवेअर आहेत की आता सध्या काय चाललंय बाबा, इलेक्शन काय आहे, राष्ट्रपती काय असतं, पंतप्रधान काय असते, थोडंफार आपल्याला माहित आहे. ते आपण आणखी डिटेलमध्ये बघूया हे जे पुढचे 7 दिवस असतील. त्यानंतर नेक्स्ट मंथ मध्ये जे घेणार आहोत आपण सेशन, त्यामध्ये पण आपण हे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न जेवढं एक्झाम मध्ये विचारलं जातं पॉलिटी आणि तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करता येतील त्या हिशोबानं आपण म्हणजे हे जे नोट्स वगैरे जे आहेत ते आपण त्याच हिशोबानं बनवतोय की जेवढं जास्त विचारलं जातं पेपरमध्ये त्या गोष्टी इन्क्लुडेड असतील. कारण तसं बघायला गेलं तर आपली कॉन्स्टिट्यूशन जगातली सगळ्यात मोठी रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियाची. भारताचं जे संविधान आहे, आता हे बघा, मी थोडंसं बायलिंग्वेल बोलेन, म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे जे वर्ड्स असतील, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. कारण मी स्वतः जो स्टडी केलेला आहे पॉलिटीचा वगैरे तो इंग्लिश मध्ये केलेला आहे. कारण युपीएससी मध्ये वगैरे इंग्लिश मीडियम मध्येच युजली प्रिफर केलं जातं आणि हिंदी ऑप्शन असतो. हिंदी कधी आपण स्टडी नाही करत शाळेमध्ये. सो इंग्लिश मध्ये मी जे बुक्स वाचलेले आहेत, लक्ष्मीकांत, मी तुम्हाला एक रेफरन्स बुक शेअर करेन याचं, एम लक्ष्मीकांत म्हणून आहे, पण ते बल्की पुस्तक आहे खूप, म्हणजे 500+ पेजेसचं आहे. ते कशासाठी शेअर करेन, तुम्हाला काही डिटेलमध्ये एखादी गोष्ट वाचायची असेल तर ते त्यामध्ये भेटेल तुम्हाला. सो माझ्याकडे जे असेल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मी ते शेअर करेन.
पण ते युजली पुस्तक जे आहे एम लक्ष्मीकांत ते युपीएससी ला वापरतात, कारण युपीएससी मध्ये रिटन एक्झाम जी आहे त्यामध्ये तुम्हाला आणखी कन्सेप्च्युअल डेप्थ लागते. प्रिलिम साठी तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी माहित पाहिजेत, कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स असतील, कॉन्स्टिट्यूशनला अमेंडमेंट आहेत आणि बाकीच्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या, त्या माहित पाहिजेत. ओके, सो मी जे नोट शेअर करेन आणि बेसिक जे मटेरियल आहे त्यातून कव्हर होईल सगळं. कुणाला इन डेप्थ जर वाचायचं असेल, इंटरेस्ट असेल वगैरे, पण आता शक्यतो ते अवॉइड करा पुढचे 3 महिने तरी. प्रिलिम जर क्लिअर करायचे असेल तर एक्झाम ओरिएंटेड स्टडी पाहिजे तुमचा. आवड वगैरे या गोष्टी ज्या आहेत थोडंसं आपण त्याला लिमिट मध्ये ठेवूया. सो आता स्टार्ट करूया आपण. आता हे बघा, कॉन्स्टिट्यूशन जे आहे भारताचं संविधान, ते बेसिकली काय डॉक्युमेंट आहे, तर त्यामध्ये सेट ऑफ रूल्स प्रिन्सिपल्स दिलेले आहेत की ज्याच्यावर आपला देश जो आहे त्याचं कामकाज चालतं. याचा अर्थ काय, किंवा त्यामध्ये सगळ्यांनी काय करायचं आहे, कोणाचे काय कामं आहेत, कुणाच्या काय मर्यादा आहेत, त्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे. ते जर केलं तर आपला देश जो आहे तो व्यवस्थित चालेल. म्हणजे आपली ज्युडिशियरी जी आहे, न्यायव्यवस्था जी आहे आपली, त्यांचं काम काय आहे, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह जे आहेत आपले मंत्रिमंडळ जे आहेत, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यांचं काय काम आहे. ठीक आहे, लेजिस्लेचर, कायदे मंडळ जे आहे, म्हणजे आपण जे आमदार खासदार निवडून देतो ते कसे निवडले गेले पाहिजेत, त्यांचं काय काम आहे. आणि या तिघांचं बेसिकली सेपरेशन ऑफ पॉवर असतं. म्हणजे जे लेजिस्लेचर आहे, जे कायदे बनवतात आपल्यासाठी, कायदे कोण बनवतं, तर आमदार खासदार जे असतात ते जेव्हा विधानसभा संसदेत जातात तेव्हा ते कायदे बनवतात. म्हणजे एखादं बिल असेल त्याच्यावर ठराव वगैरे पास करतात आणि लोकहिताची जी गोष्टी असतील त्याच्याशी रिलेटेड ते बनवतात कायदे. समजतं. सो मग लेजिस्लेचर जे आहे त्यांचं काम काय आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे कायदे बनवले आहेत किंवा जी आपल्या सिस्टीम्स आहे ते चालवण्यासाठी जे असतात लोक, त्यांना एक्झिक्युटिव्ह म्हणतात. जसं की आपले पंतप्रधान आहेत, सीएम आहे, मंत्री असतात प्रत्येक विभागामध्ये. आणि त्याच्यानंतर मग सबऑर्डिनेट लेवलला म्हणजे आय ए एस ऑफिसर असतील. त्यानंतर तुम्ही समजा आता आरटीओ सिलेक्शन झालं तुमचं, तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट होणार. सो तुमच्या विभागाशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी असतील त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काम तुमच्यावर येणार. ठीक आहे, सो तुम्ही पण एक्झिक्युटिव्हचा भाग होणार. म्हणजे जे ऑलरेडी बनवलेले आहेत नियम ते लोकांनी फॉलो करावेत आणि ते कसे फॉलो करतील वगैरे यासाठी तुम्ही काम करणार. आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते ज्युडिशियरी असते. म्हणजे एखाद्यानं कायदे किंवा नियम मोडले तर त्याला काय शिक्षा असावी याच्याशी रिलेटेड जे आहे ते एक्झिक्युटिव्ह. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कुणी काय काम करायचंय, आपला भारत कसा चालला पाहिजे आणि त्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत नागरिकत्वापासून ते सगळ्या गोष्टी ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि मी स्टार्टिंगला मग सांगितलं की भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते जगातलं सगळ्यात मोठं रिटन, हे जे शब्द सांगतोय मी ते लक्षात ठेवा. रिटन म्हणजे काही लिखित स्वरूपात, म्हणजे तो एक डॉक्युमेंट आहे, मोठं पुस्तक, की त्यामध्ये सगळ्या गोष्टी रिटन फॉर्म मध्ये आहेत. असं काय नाही तोंडी किंवा परंपरेनं चालत आलंय वगैरे असं नाही. जसं की ब्रिटनची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे ब्रिटन म्हणजे इंग्लंड वगैरे जे आहे त्यांची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती पूर्णपणे रिटन फॉर्म मध्ये नाहीये. कारण त्यांच्यामध्ये ब्रिटिश क्वीन वगैरे असायची. सो त्यांचे जे काय म्हणतो आपण रूढी परंपरा वगैरे जे आहेत त्या आपल्यासारख्या सिक्वेन्शियली फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या नाहीयेत कॉन्स्टिट्यूशनच्या फॉर्म मध्ये. किंवा अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ती छोटी आहे खूप, समजतंय. आणि आपलं इंडिया म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झालं 1947 मध्ये, तेव्हा त्यावेळेचे जेवढे कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल होत्या, अमेरिकेचे असेल, जर्मनीचे असेल, रशियाचे आहे, फ्रान्सचे आहे, आयर्लंडचे आहे, जपान, सो सगळ्या कॉन्स्टिट्यूशन मधून ज्या ज्या चांगल्या गोष्टी घेता येतील आपल्याला त्या घेऊन आपण आपली कॉन्स्टिट्यूशन बनवलेली आहे, लक्षात घ्या. सो खूप मोठी झाली आहे. कारण तुम्हाला सगळ्या जर चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या मोस्ट ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल आहे त्याच्यातल्या घेऊन बनवायचे असेल तर ऑब्व्हियसली काय होणार, ती मोठी होणार कॉन्स्टिट्यूशन. पण चांगली गोष्ट काय आहे की बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कुणी काय करायचंय. त्यामुळे अँबिग्युइटीचा प्रश्न नाही. नाहीतर एखादी गोष्ट नमूद नसेल मग ते फायटिंग चालू असतं ज्युडिशरीचं, म्हणजे न्यायव्यवस्थेचं आणि मंत्रिमंडळ वगैरे जे आहे की कुणाचे अधिकार जास्त आहेत, कुणाचे कमी आहेत. सो मग बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर आहेत. ज्या गोष्टीमध्ये अँबिग्युइटी असते, म्हणजे काहीतरी संभ्रम आहे, व्यवस्थित दिलं नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये, मग त्यामुळं या गोष्टी, म्हणजे जसं की आता हे लेटेस्ट कालचीच न्यूज आहे, एका पक्षातले आमदार जे आहेत ते दुसऱ्या पक्षात गेले किंवा खासदार दुसऱ्या पक्षात गेले.
आता याचा अँटी डिफेक्शन लॉ ऑलरेडी केलेला आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये, पण त्यामध्ये पण सेपरेट आता जसं होतंय की बाबा अर्धा पक्षच निघून गेला किंवा 30% निघून गेले तर कुणाकडे राहील पक्ष वगैरे, या गोष्टी त्यावेळेस कॉन्स्टिट्युशन जे बनवणारे होते त्यांना माहित नव्हतं की नंतरचे आपले जे पॉलिटिशियन्स असतील ते एवढे करप्ट असतील की पैशासाठी पक्ष बदलत राहतील वगैरे. सो तेव्हा ती तरतूद नव्हती केली त्यांनी, पण नंतरच्या काळात लक्षात आलं की बाबा हे जिथं पैसे मिळायला लागले तिथं हे सगळे जायला लागलेत राजकारणी. सो त्यानंतर ही डिफेक्शन वगैरे की एखाद्या पक्षातून निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी परत अमेंडमेंट करण्यात आलं, म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आल्यात, लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की 1950ला जे आपलं 26 जानेवारीला कॉन्स्टिट्यूशन आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर ते आहे असं आता आपण वापरतोय, असं नाहीये. त्यामध्ये 106 वेळा आपण बदल केलेले आहेत. म्हणजे लेटेस्ट आता जे वुमनचं रिझर्वेशन होतं 33% जागा ज्या आहेत त्या महिलांना विधानसभा लोकसभेत राखीव करायला पाहिजे, हे लेटेस्ट अमेंडमेंट होते 106वी घटना दुरुस्ती. सो अशा 106 वेळा आपण त्यात बदल केलेले आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये. काळानुसार बदलायला पाहिजे, असं नाही की एक गोष्ट लिहिली आहे 50 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी ती तशीच परपेच्युअल चालू राहील. ज्या नवीन गोष्टी आहेत त्या ऍड होतील, ज्या ऑर्थोडॉक्स गोष्टी आहेत त्या डिलीट होतील. ओके, सो आता नाही समजतं ना मी काय सांगतो तुम्हाला. कॉन्स्टिट्यूशन जे आहे म्हणजे आपली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे इंडियाची, पॉलिटिकल सिस्टीम जी आहे इंडियाची, तर त्यामध्ये कशी चालली पाहिजे आपली सिस्टीम ते सगळं एका रिटन डॉक्युमेंट मध्ये दिलेलं आहे. त्याला बेसिकली कॉन्स्टिट्यूशन वरती जा. एकच मिनिट. आवाज येतोय ना सगळ्यांना? दादा? हो सर. हो येतोय ना सर. ओके ठीक आहे, एकच मिनिट. ओके, सो आता हे फॅक्च्युअल गोष्टी सुरू करू. आणि हे बघा, स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल की खूप काहीतरी अवघड आहे, खूप जास्त मोठं आहे, पण तुम्ही या गोष्टी सगळ्या तुमच्या आजूबाजूला बघितलेल्या असतात. आमदार खासदार आणि न्यूज थोडंसं. न्यूज म्हणजे काय, आता न्यूज मध्ये आत्ताच्या फालतूपणा जास्त असतो, म्हणजे 5 मिनिटाची न्यूज असते, अर्धा तास टाइमपास असतो. सो न्यूज पेपर यासाठी इम्पॉर्टंट असतात की त्यामध्ये थोडंसं क्लटर कमी असतं, म्हणजे फालतू गोष्टी कमी असतात. पण ठीक आहे, म्हणजे न्यूज वगैरे बघितल्या तर थोडंसं अवेअरनेस जनरेट होतं आपल्यामध्ये, काय चाललंय बाबा, पॉलिटिकल सिनारिओ असतील, काही गोष्टी असतील मेजर. सो आता मेन जे आहेत, सुरुवात जी झाली आपली, आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीपासूनच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे बघा, नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरूंनी तयार केला होता. त्यामध्ये आपल्याला कशा टाईपचं पाहिजे गव्हर्नमेंट वगैरे. सो ते एक टाईपचं कॉन्स्टिट्यूशनच होतं, मिनी कॉन्स्टिट्यूशन. पण त्याच्या आधी एम एन रॉय जे आहेत, हे नाव लक्षात ठेवा, एम एन रॉय. एम एन रॉय. आता हे बेसिकली रशियामध्ये जसं कम्युनिझम वगैरे आहे, सोशलिझम आहे, तर त्याच्या सपोर्टिव्ह हे व्यक्ती होते. कम्युनिझम, सीपीआय एक पक्ष आहे बघा, केरळमध्ये आहे किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, म्हणजे जे कामगारांच्या बाजूनं मुद्दे मांडतात, कामगारांना अधिकार मिळाले पाहिजे जास्त वगैरे, त्याला कम्युनिस्ट पार्टी वगैरे म्हणतात. पण त्याचं नंतर नक्षलवादी वगैरे याच्यामध्ये थोडंसं इन्क्लिनेशन झाल्यामुळे ते थोडंसं आपल्या इकडे प्रॉब्लेमॅटिक आहे. किंवा चायनामध्ये पण कम्युनिझम जो आहे, सो थोडासा नंतर नंतर काय होतं, कामगारांचे मुद्दे किंवा एकदम लो स्टेटा यांचे मुद्दे मांडताना मग ते नक्षलवादी वगैरे या टाइप मध्ये जातात. सो एम एन रॉय जे होते त्यांनी सर्वप्रथम ही आपली कॉन्स्टिट्यूशनची जी कल्पना आहे ती कॉन्स्टिट्यूट असेंब्ली असायला पाहिजे आपली भारताची, आणि आपण आपल्या देशाची कॉन्स्टिट्यूशन फ्रेम केली पाहिजे, ही संकल्पना मांडली होती. ठीक आहे, त्यांनी बनवली होती वगैरे असं नाही. संकल्पना मांडणे म्हणजे काय, जसं की तुम्हाला भविष्यात काहीतरी व्हायचं आहे, हे तुम्ही आता इमॅजिनेटिव्ह पिक्चर तयार केलं की असं असं असायला पाहिजे, तर ती संकल्पना बेसिकली आहे. ऍक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन बनवली वगैरे नव्हती त्यांनी. आणि हे साधारणतः आता एक्झॅक्ट डेट मला हे लक्षात नाही, 1920च्या दरम्यान काहीतरी, 1920-25 ची डेट आहे, मी नंतर शेअर करेन हे एम एन रॉयने कधी ती संकल्पना मांडली वगैरे. सो हे एम एन रॉय नाव लक्षात असू द्या, कारण हे तसे बघायला गेले तर फ्रीडम फायटर आहेत, पण कामगार चळवळीशी निगडीत जास्त आहेत. ऍज सच डायरेक्टली फ्रीडम मध्ये जसं गांधीजी किंवा नेहरू होते तसं यांनी जास्त कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये नाहीये. पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन वेगळं आहे यांचं. सोशलिझम वगैरे जे आहेत रशियामध्ये वगैरे गेले होते ते स्टॅलिन असताना, त्यांच्यासोबत यांचे थोडंसं कॉन्फ्लिक्ट झाला आणि सेपरेट त्यांनी परस्पर केलं. स्वतःची विचारधारा वगैरे यांची आहे सेपरेट, पण एवढं जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. एम एन रॉय फक्त नाव लक्षात ठेवा, संकल्पना पहिल्यांदा त्यांनी मांडली होती. त्यानंतर आता हे बघा, यात बेसिक गोष्टी काहीतरी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य,
आता हे प्रिएम्बल जे आहे मी शेअर केली होती ग्रुपवर. प्रिएम्बल म्हणजे संविधानाची उद्देशिका. जसं तुम्ही एखादं पुस्तक असेल फॉर एक्झाम्पल, त्याचं इंडेक्स असतं, किंवा तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवताय, जसं आता सगळ्यांनी डिप्लोमाला प्रोजेक्ट बनवले असतील किंवा फायनल इयरला प्रोजेक्ट बनवलं, तर त्याचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन असतं की बाबा काय आहे तुमचा नेमका प्रोजेक्ट, थोडक्यात समरी असते. ठीक आहे. तर आपली ऍबस्ट्रॅक्ट, आपली जी प्रिएम्बल आहे ती बेसिकली समरी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची. की कॉन्स्टिट्यूशन, आता कॉन्स्टिट्यूशन खूप मोठं, मी सांगितलं 395च्या जवळपास आर्टिकल होते जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आपलं तयार झालं. सो जगातलं सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं. सो त्याची जी प्रिएम्बल आहे, तर तसं बघायला गेलं तर कॉन्स्टिट्यूशन एवढं मोठं आहे की ते समराईज करणं थोडंसं अवघड आहे. पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, हायलाइटिंग पॉइंट्स, तर त्या प्रिएम्बल मध्ये दिलेल्या आहेत. ते प्रिएम्बल मी खाली इन्क्लूड केले, आणि सगळ्यांना प्रिएम्बल पाठ पाहिजे. किती जणांना पाठ आहे प्रिएम्बल किंवा उद्देशिका संविधानाची? आहे का सगळ्यांना पाठ? शाळेत वगैरे हो सुरू सर. केलं होतं ना मध्ये? प्रत्येक शाळांमध्ये मला वाटतं प्रिएम्बल वगैरे सुरू केलं होतं मागं 10 वर्षापासूनच. जसं आपण राष्ट्रगीत म्हणतो, प्रतिज्ञा घेतो, तसंच प्रिएम्बलचं पण सुरू केलं होतं, उद्देशिका वगैरे. कारण प्रिएम्बल पाठ पाहिजे तुम्हाला, कारण त्याच्यावर डायरेक्टली 1-2 क्वेश्चन प्रत्येक परीक्षेत विचारले जातात. युपीएससी असेल, एमपीएससी असेल, किंवा कोणत्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. सो प्रिएम्बल पाठच पाहिजे. मी नंतर सांगेन तुम्हाला ते, आणि शाळेमध्ये वगैरे घेतली जाते ते, कारण ते डायरेक्टली क्वेश्चन त्याचे आहे असे येतात. सो त्याच्यात या टर्म्स आहेत. थोडक्यात मी सांगतो या टर्म्सचा अर्थ काय. सार्वभौम म्हणजे काय, सोवरीन म्हणतात याला. म्हणजे जसं की आपण जेव्हा एखादा निर्णय घेणार, तर आपल्याला दुसऱ्या कोणाला विचारायला लागलं नाही पाहिजे. आपण स्वतःचे बॉस असणार. म्हणजे काय, आपल्याला एखादं भारताबद्दल निर्णय घ्यायचा आहे, तर असं नको की अमेरिका सांगते तसंच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल भारतासाठी. समजतंय का? सो सोवरीन म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आपण सक्षम असायला पाहिजे, आणि सक्षम आहोत. म्हणजे आपण कोणाचं, जसं की आधी ते डोमिनियन स्टेटस वगैरे मुद्दे होते, की ब्रिटिश बॉस राहणार आपले आणि आपण त्याच्या अंडर काम करणार. सो तसं नाही, आपण सोवरीन आहोत, सार्वभौम आहोत. म्हणजे काय, आपल्याला स्वतःचे जे निर्णय आहेत ते स्वतः आपण घेऊ शकतो. आपल्यावरती कोण बॉस नाहीये दुसरा. म्हणजे इंडियाला कोण असं अमेरिका किंवा कोणी डायरेक्ट करू शकत नाही की तुम्ही असंच वागलं पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये कोण सोवरीन नसतं, लक्षात घ्या. म्हणजे वर्ल्ड लेवलला काय होतं, प्रत्येकाचे नॅशनल इंटरेस्ट असतात. म्हणजे आपल्याला एखाद्या देशाकडून ऑइल खरेदी करायचंय वगैरे, सो तेव्हा आपल्याला त्यांचं ऐकावं लागेल थोडंसं. पण आपल्या इंटरनल पॉलिसी ज्या आहेत त्या बनवण्यासाठी आपल्याला बाहेरच्या कुणाचं काय ऐकून घ्यायची गरज नाही, कारण आपण सार्वभौम आहोत. काय सांगतो समजतंय का? येस नो? सार्वभौम, सोवरीनचा अर्थ. हो सर. ओके. म्हणजे आपण कोण आपल्याला हे नाही करू शकत की तुम्ही असं करायला पाहिजे, भारतात असं चालायला पाहिजे वगैरे, असं नाही. आपण आपले बॉस आहोत. याचा सार्वभौमचा अर्थ आहे समाजवादी, म्हणजे सोशलिस्ट. आता समाजवादीचा तसा अर्थ, समाजवादी पार्टी पण आहे युपी मध्ये. ठीक आहे. समाजवादीचा, सोशलिझमचा अर्थ काय असतो बेसिकली, की रिसोर्सेस जे आहेत त्याच्यावर पब्लिकचं काय म्हणतो आपण, अधिकार आहे त्याच्यावर. म्हणजे सगळी जी जमीन आहे देशातली ती लोकांच्या मालकीची असावी, किंवा कॉमन मध्ये शेती करणे. ठीक आहे. सो 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 हे जे आहे सोशलिझम, ही खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे कॅपिटलिझम एक असतं. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही, की ज्यामध्ये जो मालक असेल, फॉर एक्झाम्पल अंबानी आहे, अदानी आहे, त्याला जास्त पॉवर्स असतात. जसं अमेरिकेमध्ये आहे कॅपिटलिझम, की तिथले उद्योगपती जे आहेत, टेस्ला वगैरे, ते बिलियनर्सच्या लिस्टमध्ये वरती आहेत. कारण तिथं त्यांना खूप जास्त फ्रीडम आहे, स्वतःचा पैसा कुठं लावायचा, काय करायचं, आणि प्रॉफिट कसा मॅक्सिमाइज करायचा. पण सोशलिझमचा अर्थ काय असतो, समाजवादी. म्हणजे कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, किंवा गरिबांना मोफत अन्न योजना वगैरे जे असतं, शिवभोजन थाळी असेल, समजतंय, लाडकी बहीण योजना फॉर एक्झाम्पल आहे. तर हे काय बेसिकली सोशलिझमचे इम्प्लिकेशन्स आहेत, की आपण गरीबातल्या गरीब व्यक्तीसाठी सुद्धा जो प्रॉफिट किंवा जे चालतंय गव्हर्नमेंट, ते यांच्या कल्याणासाठी असावं. ठीक आहे. समाजवादीचा सोप्या शब्दात अर्थ सांगायचा झाला तर तो आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, आपल्या देशाचा कोणताही पर्टिक्युलर ऑफिशियल रिलीजन नाही, धर्म नाही. म्हणजे जसं की पाकिस्तानचं इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे, म्हणजे त्यांचा ऑफिशियल स्टेटचा धर्मच इस्लाम आहे. तसा आपला कोणताही धर्म नाही देशाचा. सगळे नागरिक जे आहेत, सर्व धर्मीय लोकांना
समान अधिकार आहेत. ते स्वतःच्या धर्माची प्रॅक्टिस करू शकतात, हे प्रार्थना करू शकतात. ते हे सगळे आपण फंडामेंटल राईट्स मध्ये होतील कव्हर. धर्मनिरपेक्षाचा अर्थ काय आणि कोणकोणते रिलिजियस फ्रीडम आहेत आपल्याला इंडियामध्ये. सो धर्मनिरपेक्षाचा अर्थ काय बेसिकली भारताचा कुठलाही ऑफिशियल धर्म नाहीये. म्हणजे हिंदूंचे पॉप्युलेशन जास्त आहे समजा, पण असं नाही की आपलं हिंदू राष्ट्र आहे आता सध्या. आपण सगळ्या धर्मांप्रती स्टेट जे आहे ते न्यूट्रल असलं पाहिजे. म्हणजे स्टेटनं कुठल्याही धर्मावर टॅक्स नाही लावला पाहिजे सेपरेट, किंवा एका धर्मियांच्या लोकांकडून पैसे घेऊन ते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वापरले पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल आता ह्याचा जसं की मुघलांचं जेव्हा शासन होतं तेव्हा जजिया वगैरे हे टॅक्स होते, हिंदू लोकांकडून घेतले जायचे सेपरेटली. म्हणजे मुस्लिम लोकांकडून नसायचे ते टॅक्स, हिंदू लोकांकडून घेतले जायचे धर्माच्या नावावर. सो तसा कोणताही टॅक्स घेऊ शकत नाही आपलं भारत सरकार, कारण आपण धर्मनिरपेक्ष आहोत. आणि हे हे जे शब्द आहे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, हे नंतर ऍड केलेत इंदिरा गांधींनी. आधी हे शब्द नव्हते आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. सो त्याच्या विरोधात गेल्या वर्षी केस पण झाली होती सुप्रीम कोर्टात, की हे शब्द नंतर ऍड केले आहेत, हे काढून टाका वगैरे. सुप्रीम कोर्टानं पण सांगितलं की आपलं जे आहे भलेही मेन्शन नसेल डायरेक्टली, पण सेक्युलर स्टेट आहे आपलं, म्हणजे धर्मनिरपेक्षच आहे आपला भारत देश. सो हे शब्द जे आहेत ते इनडायरेक्टली आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये यूज होतात. ठीक आहे. त्यानंतर लोकशाही सगळ्यांना समजते, डेमोक्रेटिक. म्हणजे आपण जे निवडणुका होतात आपल्या इथं, ते बेसिकली लोकशाहीचं प्रतीक आहे, की आपण लोक जे आहेत ते आपल्यातल्याच एकाला निवडून देतो आपण राज्य करण्यासाठी. समजतं. सो ह्याला लोकशाही म्हणतात. त्याच्या विरुद्ध काय आहे? राजेशाही, की जर राजा असेल त्याचा मुलगाच. आता ऍक्च्युली आपले तसे झाले लोकशाही, की आमदाराचा मुलगाच आमदार होतो, खासदाराचा मुलगाच खासदार होतो वगैरे वगैरे. पण लोकशाहीचा राजेशाही जे होती ते तसे होते, बाय बर्थच त्याला राईट्स मिळायचे. तसं आपल्या लोकशाहीमध्ये आपण एखाद्या आमदारानं चांगलं काम केलं नाही तर दुसऱ्या वर्षी त्याला दुसऱ्याला निवडून देऊ शकतो, असे लोकांना अधिकार दिलेत. पण लोक आता म्हणजे पॉलिटिकल सिस्टीम थोडीशी आता बघायला गेलं तर सगळ्या आयडियलिस्टिक गोष्टी आहेत. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन वाचलं तुम्ही तर तुम्हाला खूप छान वाटेल की किती छान आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण त्याच्यात सगळ्यात करप्शन आलेलं आहे. म्हणजे कोणच व्यवस्थित काम करत नाही जे इंटेंडेड आहे ते. लोक पण स्वतःच काम करत नाहीत, टॅक्स भरायला पाहिजे भरत नाही, टॅक्स चोरी करतात वगैरे. स्वतः लेवललाच करप्ट आहेत, की इलेक्शनच्या आदल्या आठवड्यात पैसे घेणार त्या माणसाकडून आणि त्याला निवडून देणार. मग तो तसंच करणार की बाबा तुम्हाला पैसे देऊन जर मी निवडून आलोय तर मी तुमच्याकडून 5 वर्षात ते वसूल करणार सगळे दामदुप्पट. ठीक आहे. सो लोकशाहीचा अर्थ समजतो ना सगळ्यांना, की बाबा आपण जे निवडून देतोय प्रतिनिधी आपले, ते बेसिकली लोकशाहीचा पार्ट आहे हा. की बाबा आपण त्यांना अधिकार दिलेत आपल्यातले. असं नाही की त्यांना जन्मजातच अधिकार आहेत वगैरे, असं नाहीये. आणि त्यानंतर गणराज्य म्हणजे काय? रिपब्लिक म्हणतात त्याला. गणराज्याचा अर्थ इंग्लिशमध्ये रिपब्लिक हा वर्ड आहे. सो बेसिकली हेड ऑफ द स्टेट जो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती असतील किंवा पंतप्रधान जे आहेत. आता राष्ट्रपती जे आहेत ते आपण काय म्हणतो नॉमिनल हेड असतात. नॉमिनल म्हणजे नावापुरते हेड असतात राष्ट्रपती, स्टॅम्प पुरते. कारण राष्ट्रपतींची सही झाल्याशिवाय एखादा कायदा जो आहे तो पारित होत नाही. सगळ्यात शेवटी आमदार खासदारांनी जेव्हा वोटिंग करणार आणि कायदा जेव्हा पारित व्हायची वेळ येईल तेव्हा राष्ट्रपती सही करणार त्याच्यावर. सो नावापुरते राष्ट्रपती हेड आहेत भारताचे, पण ऍक्च्युअल जी पॉवर असते ती मोदी साहेबांकडे आहे, म्हणजे प्राईम मिनिस्टरकडे असते. किंवा राज्यात बघायला गेलं तर राज्यपाल असतात स्टॅम्प म्हणजे सही करण्यासाठी, पण ऍक्च्युअल पॉवर जी असते ती चीफ मिनिस्टरकडे आणि मंत्रिमंडळाकडे असते. ठीक आहे. सो गणराज्य म्हणजे काय? जे पंतप्रधान आहेत किंवा राष्ट्रपती जे आहेत ते लोकांथ्रू निवडलेले असावेत. आता हे बघा, पंतप्रधान जे आहेत बेसिकली जे खासदार असतात ते परत त्यांच्यातला एक माणूस पंतप्रधान जो आहे त्याच्यासाठी ते देतात. जसं की आता देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री आपले, तर ते बेसिकली आमदारच आहेत, पण ते त्या गटाचे प्रमुख आहेत त्यामुळे ते त्यांच्या वतीनं मुख्यमंत्री आहेत असं डिक्लेअर केलं जातं नंतर इलेक्शन नंतर. आणि राष्ट्रपती जे आहेत त्यांची निवडणूक थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे राष्ट्रपतीला आपण डायरेक्टली निवडून देत नाही, आमदार खासदार आपण निवडून देतो आणि त्यापैकीच कोणतरी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनणार. पण राष्ट्रपती जे आहेत ते बेसिकली जे आमदार खासदार आपण निवडून देतो ते परत त्यांचं वोटिंग वगैरे होतं आणि त्यातून राष्ट्रपती जे आहेत ते निवडले जातात. म्हणजे आपण लोक डायरेक्टली, तुम्हाला माहितीच असेल ऑब्व्हियसली, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कधी आपण सहभागी झालो नाही आतापर्यंत. का? कारण ती जी निवडणूक आहे ती इनडायरेक्ट टाईप होते. म्हणजे जे आमदार खासदार आहेत ते निवडून देतात राष्ट्रपती वगैरे.
ओके. सो या 5 गोष्टी क्लिअर आहे सगळ्यांना? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. आणि नागरिकांना न्याय, समता, स्वातंत्र्य म्हणजे जस्टिस जे आहे, न्यायालय वगैरे जे आहेत किंवा सोशल जस्टिस जे म्हणतो आपण, खूप गरीब नाही राहायला पाहिजे, त्याला पण उद्धार, उन्नतीचा चान्स मिळायला पाहिजे. त्यानंतर समता. समता आणि समानता हे शब्द आहेत. समता म्हणजे इक्विटी असतं. समानता म्हणजे इक्वॅलिटी असतं. आता समता आणि समानता म्हणजे काय? जर तुम्ही समजा रेस आहे, शर्यत आहे समजा, 2 मुलं पळतायत. दोघांना जर एक स्टार्टिंग लाईन पासून पळायला लावलं समजा, तर ती झाली इक्वॅलिटी. काय सांगतो समजतंय का? रेस आहे. रेसमध्ये जर दोघांना स्टार्टिंग लाईन एकच असेल आणि फिनिशिंग लाईन एकच आहे आणि दोघांना जर स्टार्टिंगलाच तुम्ही सेम लाईन पासून पळायला लावलं, ती इक्वॅलिटी झाली. हे समानता झाली. आता पण प्रॉब्लेम काय आहे यात? समजा एखादा जो पळणारा आहे तो लंगडा असेल आणि त्याला जर दोघांना एकत्र पळायला लावलं, तर कोण जिंकेल मग? जो नॉर्मल आहे तो जिंकणार ऑब्व्हियसली. सो तुम्ही काय करू शकता मग इक्विटीसाठी? जो समजा हँडिकॅप आहे त्याला जरा स्टार्टिंग लाईन जी आहे ती थोडीशी पुढे घेतली, ठीक आहे, किंवा फिनिशिंग लाईन जी आहे ती थोडीशी अलीकडे घेतली त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार, ठीक आहे. सो ह्याला इक्विटी म्हणतात. जसं की रिझर्वेशन पॉलिसी आहे फॉर एक्झाम्पल आपली. रिझर्वेशनचा बेसिक पर्पज काय होतं, की जे पिढ्यानपिढ्या जे डाऊन ट्रोडन आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे 500-1000 वर्षापासून, त्यामुळे ते सोशल रेसमध्ये खूप मागे राहिलेले आहेत बाकीच्यांपेक्षा. सो त्यांना पण समान संधी मिळावी यासाठी रिझर्वेशन आणण्यात आलं होतं. पण आता आपण बघतोय की बाबा रिझर्वेशनचा उपयोग जो आहे तो आता जसं की ईडब्ल्यूएस वगैरे आलंय, तर खूप श्रीमंत जरी माणूस असेल, करोडोंची प्रॉपर्टी आहे, पण तो फेक डॉक्युमेंटेशन करून ईडब्ल्यूएस मधून रिझर्वेशन घेऊन पोस्ट वगैरे मिळतात. कारण युपीएससी मध्ये तसे खूप सारे कॅन्डिडेट्स आहेत की जे ऑलरेडी IPS असतात, IRS असतात आणि परत ईडब्ल्यूएस मधनं कलेक्टर, IAS वगैरे होतात किंवा ज्यांचे वडील ऑलरेडी कलेक्टर आहेत, ठीक आहे, ते पण परत रिझर्वेशनचा फायदा घेऊन परत स्वतः कलेक्टर बनतात. सो हा पर्पज नव्हता ऍक्च्युली रिझर्वेशनचा. सगळ्यांना समजतंय का काय सांगतोय मी? येस, नो? हो सर. हे बघा, हो सर. पॉलिटी जे आहे ना ते ब्रॉड आहे थोडंसं, म्हणजे हे नुसतं दिलंय ते वाचण्यात काय अर्थ नाही. मी थोडंसं तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करतोय की काय आहे सिस्टीम, काय असायला पाहिजे वगैरे, जेणेकरून तुम्हाला ब्रॉडर आयडिया येईल. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल, थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न कराल, तेव्हा या गोष्टी लक्षात राहतील तुमच्या. जसं की रिझर्वेशन मी सांगितलं की बाबा पर्पज वेगळा होतं, पण आता रिझर्वेशन जे आहे ते पॉलिटिकल टूल झालेलं आहे. म्हणजे राजकारणी लोकांचं निवडून येण्याचं एक साधन झालेलं आहे रिझर्वेशन वगैरे. ओके. त्यानंतर आता हे फॅक्च्युअल गोष्टी जर आपण जो प्रश्न विचारणार आपल्याला एक्झाम मध्ये त्या थोडेसे वाचू. कॅबिनेट मिशन प्लॅन आलं होतं 1946 मध्ये, हे आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं. कॅबिनेट मिशन प्लॅन, त्यात 3 होते. आता मी 2 वेळा ऑलरेडी म्हणलं तुम्हाला, त्या तिसऱ्याचं मला नावच लक्षात राहत नाही. AV अलेक्झांडर होता, स्टॅफोर्ड क्रिप्स एक होतं आणि अजून एक कोणतरी आहे, त्याचं नाव फ्रेडरिक लॉरेन्स. हा, लॉरेन्स कोण होतं? पॅथिक लॉरेन्स. ओके, हा, सॉरी, पॅथिक. कारण हा UPSC मध्ये तर इतक्या वेळा प्रश्न आलेला आहे कॅबिनेट मिशन मध्ये कोण होतं वगैरे. सो हे 3 होते, AV अलेक्झांडर, पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफोर्ड क्रिप्स. क्रिप्स 2 वेळा आलं होतं, 1942 मध्ये पण आलं होतं आणि 46 ला आलं होतं. सो हे जेव्हा कॅबिनेट मिशन आलं ना, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बनवा तुमचे तुम्ही. बाकी डॉमिनन्स स्टेटस वगैरे होते, पूर्ण फ्रीडमची गोष्ट नव्हती. पण एक गोष्ट होती की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली बनवा, की तुम्हाला जर स्वतः संविधान बनवायचं आहे तर त्यासाठी लोक जे आहेत ते एकत्र करा आणि बनवा. सो त्याचे जे आले होते 1946 मध्ये, त्यांच्या सूचनेनुसार आपण भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच कॉन्स्टिट्यूएंट असे म्हणजे जे निवडून आले होते त्या काळात इलेक्शन झालं होतं त्यांच्यापैकीच, आता हे बघा सदस्य संख्या वगैरे दिलेले सगळे. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली म्हणजे समजते का, भारताचे संविधान वगैरे बनलेलं आहे ना आपलं आता, तर ते बनवण्यासाठी किंवा आताची जी संसद आहे पार्लिमेंट, ती सर त्यावेळेस. आवाज येत नाही. नेटवर्क इश्यू होतोय. एकच मिनिट, सॉरी. आता येतोय का आवाज? येस, नो? आवाज येत नाही. नाही येतंय का? सर आवाज येत नाही सर. थांबा एक आवाज मिनिट. व्यवस्थित आणि येत नाही. स्क्रीन पण विजिबल होत नाही सर. थांबा जस्ट अ सेकंड. तर इथे काही प्रॉब्लेम दाखवत नाहीये. आता येतोय का आवाज? नाही, आता दिसतंय का स्क्रीन वगैरे? नाही येते?
एक मिनिट. आता थांबा. मोबाईलला कनेक्ट करू का याचं नेट? जस्ट अ सेकंड. एकच मिनिट. आता का दिसतंय का स्क्रीन वगैरे? हो सर. एकच मिनिट, मी मोबाईलला कनेक्ट केलंय, बघूया आपण. एक मिनिट. त्या आधीच्या दुसऱ्या डिव्हाइस वरून पण मी जरा जॉईन होतो, म्हणजे कोणाचं मीटिंग लेफ्ट झाली असेल तर ते ऍड करता येईल. एकच मिनिट फक्त द्या. एक मिनिट, कोण जॉईन व्हायचं राहिलंय का? ठीक आहे, स्टार्ट करू आपण. आवाज येतोय ना सगळ्यांना आता? येस नो? हो सर. येस सर. ओके. मधून आधी सांगत चला, म्हणजे आवाज येतोय का नाही, कारण मी लॅपटॉप वरती म्यूट करून ठेवलेलं आहे, कारण दोन्हीकडून आवाज येत असेल तर इको जनरेट होतो. सो याच्यावरच सांगत चला, म्हणजे मला कळेल. ओके. सो काय सांगत होतो मी, हे कॅबिनेट मिशनचं ऐकू आलं होतं का? कॅबिनेट मिशन हो जे सर. आहे भारतामध्ये आलं होतं, म्हणजे माउंट बॅटन प्लॅनच्या आधीचं जे होतं, की ब्रिटिशांचे एक मंत्रिमंडळातले 3 सदस्य आले होते भारतासाठी काय करता येईल वगैरे. तर त्याच्यानुसार कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनवली होती, म्हणजे आत्ताची जी पार्लिमेंट आहे, आपली संसद जी आहे त्याच्यासारखीच होती, पण आत्ताच्या पार्लिमेंटमध्ये आपले 550 सदस्य वगैरे जे आहेत, तर त्यामध्ये कमी होते सदस्य. किती होते तर 389 होते सदस्य. हे ना लक्षात ठेवा नंबर्स. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन बनवली, आणि त्यानंतर मग आपले इलेक्शन झाल्या, आणि मग पार्लिमेंटरी सिस्टीम वगैरे आली. सो 389 जे होते त्यापैकी 296 जे आहेत ते ब्रिटिशांचं जेवढं सत्ता होती ना, त्यातून ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली निवडून आले होते. म्हणजे फ्रँचाईज जी होती ती लिमिटेड होती, म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती वगैरे मतदान करू शकत नव्हते. तर ज्यांच्याकडे जमीन असेल, प्रॉपर्टी असेल, त्यांनाच मतदानाचे अधिकार होते. युनिव्हर्सल फ्रँचाईज नव्हते. म्हणजे आपल्यात कसं आहे आता सध्या, ज्याचं वय 18+ आहे असा कोणताही व्यक्ती मतदान करू शकतो, भारताचा नागरिक. असं गरजेचं नाही की बाबा 1 एकर जमीनच पाहिजे तरच मतदान करू शकतो वगैरे, किंवा या जातीचंच पाहिजे वगैरे, असं नाहीये. पण त्यावेळेस जे होतं ते लिमिटेड फ्रँचाईज होती, सगळे मतदान करू शकत नव्हते. ओके. आणि मग 296 जे सदस्य आहेत ते ब्रिटिश इंडिया मधून होते निवडून आलेले. ब्रिटिश इंडिया म्हणजे आता पूर्ण पाकिस्तान वगैरे जो आहे, तो आपला भारत देश, बांगलादेश, याच्यामध्ये जेवढं ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. आता काही ठिकाणी प्रिन्सली स्टेट्स होते, म्हणजे राजे होते, जसं की कोल्हापूर असेल, सातारा असेल, किंवा आणखी मी सांगितलं 550च्या आसपास जे आहेत छोटी छोटी राज्य होती. ते राजे आधीच्या काळातले जे होते ते लिमिटेड राहिले होते. तर त्यातून 93 सदस्य होते प्रिन्सली स्टेट्स मधून. म्हणजे राजे जे आहेत त्यांच्या राज्यातला एक उमेदवार जे आहे ते वरती पाठवणार, आमच्या राज्यातर्फे हा आहे कॅन्डिडेट. समजतंय? सो ब्रिटिश इंडियामधून 296 लोक, आणि प्रिन्सली स्टेट जे आहेत, राजे जे आहेत, त्यांनी जो रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला होता ते 93 लोक, असे 389 सदस्य होते. आता परत 296 पैकी 292 जे आहेत ते निवडून आलेले, आणि 4 जे आहेत ते दिल्ली, अजमेर जे आहे राजस्थान मधलं, कुर्ग म्हणजे कर्नाटकात आहे,
आणि बलुचिस्तान माहित असेल तुम्हाला, आता पाकिस्तानमध्ये जो आहे, आता जिथं उठाव चालू आहेत, या 4 रिजन मधून हाय कमिशनर प्रोव्हिन्स होतं बेसिकली. म्हणजे तिथं हाय कमिशनर असायचे डायरेक्टली, जसं की मुंबईला असतं कमिशनर वगैरे, तसं या 4 ठिकाणावर. आता हे एवढ्या डिटेलमध्ये विचारलं जात नाही, लक्षात घ्या. 296 निवडून आले होते आणि 93 राजांनी पाठवले होते. असे 389 सदस्य होते, हे लक्षात ठेवा फक्त. आणि साधारणतः किती हे 389 जे होते, 10 लाख लोकांच्या मागे एक जागा, असं अप्रॉक्सिमेट प्रोपोर्शन होतं त्या काळात. 389 असतील गुणिले 10 लाख वगैरे असे पॉप्युलेशन असेल. त्यानंतर आता मुस्लिम, शीख आणि जनरल कॅटेगरीचे जे आहेत कॅन्डिडेट्स, ते निवडून आले होते वगैरे. या गोष्टी काही एवढ्या सिग्निफिकंट नाही आहेत या. त्यानंतर आता पहिली बैठक कधी झाली बघा, 9 डिसेंबर 1946 ला. आपला भारत कधी स्वतंत्र झालाय? 15 ऑगस्ट 1947 ला. आणि ही कधी पहिली बैठक झाली संविधान सभेची? 9 डिसेंबर 46 ला. म्हणजे स्वतंत्र व्हायच्या आधीपासून याचं काम सुरू झालं होतं, आपल्या कॉन्स्टिट्युएंटचं बनवायचं. समजतंय का? म्हणजे बैठक झाली, थोडंफार डिस्कशन केलं असेल, ब्रेन स्टॉर्मिंग केलं असेल, असं असं करायचं. पहिली बैठक कधी झाली होती लक्षात ठेवा, संविधान सभेची. हे 389 जे आहेत, आता त्यातले राजांनी पाठवले नसणार हे, कारण राजांना काही भारतात यायचं नव्हतं जास्त करून. सो 296 वगैरे आले असतील. त्यांची बैठक झाली 9 डिसेंबर 46 ला. आणि आता हे पाकिस्तान वेगळा झालं 14 ऑगस्टला वगैरे, आणि भारत जो आहे तो 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. त्यानंतर आता हे बघा, इथं परत 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पास केलं होतं. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन म्हणजे काय, की भारताचं संविधान जे आहे ते असं असायला पाहिजे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. म्हणजे पुढचे जे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले, म्हणजे 3 वर्ष अंदाजे लागले कॉन्स्टिट्यूशन बनवायला. काय सांगतो समजतंय का? तुमच्या डिप्लोमाला जेवढा वेळ लागतो ना पूर्ण व्हायला, तेवढा वेळ कॉन्स्टिट्यूशन बनवायला लागलेला आहे एवढ्या 300 लोकांना. आणि हे 300 लोक असे काही सर्वसामान्य नव्हते. त्या काळातले जे हायली एज्युकेटेड जे वकील होते आणि जे भारतातले ब्रिलियंट माइंड्स होते, त्यांनी 3 वर्ष एवढा कालावधी घेऊन, 3 वर्षापेक्षा कमी आहे थोडंसं, लक्षात घ्या. किती कमी आहे तर 11 महिने आणि 18 दिवस, म्हणजे 12 दिवस कमी आहेत 3 वर्ष पूर्ण व्हायला. सो एवढ्या काळामध्ये त्यांनी चर्चा करून, बैठका घेऊन आपलं कॉन्स्टिट्यूशन जे बनवलेलं आहे. फक्त याच्यावर खूप वेळा क्वेश्चन आलाय की ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन जे आहे, उद्दिष्टांचा ठराव, हा कुणी पारित केला होता? सो त्यावेळेचे जे लीडर होते, म्हणजे भारताचं जे नेतृत्व करत होते, जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं की बाबा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असं असंच पाहिजे. लोकांनी म्हणजे बेसिक या तरी गोष्टी पाहिजेत त्यामध्ये, त्यानुसार आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते बनवलं गेलेलं आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं कंपल्सरी. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन आलाय. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन, उद्दिष्टांचा ठराव, 1946 मध्येच नेहरूंनी जे आहे ते मांडलं होतं, आणि तिथून पुढे काम चालू झालं हे ते. 26 नोव्हेंबर 1949 ला रेडी झालं होतं कॉन्स्टिट्यूशन. 26 नोव्हेंबर 1949 ला. ते तुमचं प्रिएम्बल जे आहे त्यामध्ये आहेच बघा तारीख, त्यामुळे तो दिवस जो आहे तो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. त्यानंतर आता हे बघा, त्यावेळेचे सच्चिदानंद सिन्हा जे होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पहिल्या बैठकीत संविधान सभेचे हंगामी टेम्पररी अध्यक्ष होते हे. समजतंय? म्हणजे पहिली जे सगळे बसले लोक असं असं बनवायचं आपल्याला. आणि 9 डिसेंबरला इथं सांगितलं मी वरती, 9 डिसेंबरला जी पहिली बैठक झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. कारण त्यावेळेचे ते सगळ्यात ओल्डेस्ट कॅन्डिडेट होते तिथले. कारण सच्चिदानंद सिन्हा जे आहेत ते 1909 साली जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती त्यामध्ये पण निवडून वगैरे आले होते. सो खूप काय म्हणतो आपण, ओल्ड व्यक्तिमत्व जे आहे. एखादे समजा 100 लोक असतील, त्यातल्या कोणाला अध्यक्ष बनवायचं, तर जी प्रथा असते त्यानुसार सगळ्यात जो वयस्कर व्यक्ती असेल, ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, त्याला बनवलं जातं. सो टेम्पररी जे होते पहिले अध्यक्ष ते टेम्पररी होते, लक्षात घ्या. नंतर राजेंद्र प्रसाद झाले. तात्पुरते जे होते सच्चिदानंद सिन्हा होते पहिल्या बैठकीला. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते परमनंट प्रेसिडेंट. आता ते नंतर स्वतंत्र भारत जेव्हा झाला आपला, तेव्हा पहिले राष्ट्रपती वगैरे हे होते राजेंद्र प्रसाद. आणि H.C. मुखर्जी जे आहेत ते व्हाईस प्रेसिडेंट होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे आहे ते. कारण त्याला आपण आता जे आपली पार्लिमेंट आहे ना, संसद, असं म्हणत नाहीये, कारण तेव्हा इलेक्शन झाल्या नव्हत्या. आपले पहिले इलेक्शन कधी झाल्या?
जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताक झाला 26 जानेवारी 1950ला, त्यानंतर मग 52 मध्ये इलेक्शन झालं, लक्षात घ्या. म्हणजे लोकांनी व्यवस्थित मतदान केलं वगैरे. सो याच्या आधी जे होते ते ब्रिटिश काळात मी सांगितलं की लिमिटेड फ्रँचाईज होती, काही लोकच मतं देऊ शकत होते. सो त्यातून हे निवडून आलेले सगळे होते. सो मग त्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणलं जातं, संविधान सभा. डायरेक्टली पार्लिमेंट म्हणलं जात नाही यांना, कारण हे इनडायरेक्टली कमी लोकांमधून निवडून आले होते. पण आले होते निवडून आणि त्यांनी कॉन्स्टिट्यूशन वगैरे बनवले. त्यामुळे आताची सध्याचे पण काही लोक कोर्टात जातात की आपलं जेव्हा संविधान बनवलं होतं तेव्हा जे लोक होते सगळे ते काही डायरेक्टली निवडून आले नव्हते. कारण त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं ना आपलं. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं 47ला. पण ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जे आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन बनवायच्या आधी हे सगळे टेम्पररीच होते. सो थोडंफार हे घेतलं जातं, पण ते सगळ्यांनी निवडून दिलं होतं. सो हा डाऊट वगैरे कॅन्सल केलाय परत कोर्टानं. सो राजेंद्र प्रसाद हे नाव लक्षात ठेवा, परमनंट प्रेसिडेंट होते त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे. त्यानंतर BN राव हे नाव लक्षात ठेवा. BN राव सल्लागार होते हे, ऍडवायझर. ठीक आहे, म्हणजे कसं बनवायचं बाबा काय मार्गदर्शन करण्यासाठी. BN राव जे होते ते कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे ऍडवायझर होते. ऍडवायझर म्हणजे हुशार माणूस पाहिजे, ज्याचा सल्ला घेतील लोक, समजतंय. सो BN राव हे नाव लक्षात ठेवा. BN राव ऍडवायझर होते. नावच विचारली जातात तुम्हाला. ग्रुप सी ची एक्झाम असेल ना, प्रश्न डायरेक्ट विचारणार की संविधान समितीचे सल्लागार कोण होते. जवाहरलाल नेहरू, आंबेडकर, राव आणि अजून काहीतरी नाव देतील, राजेंद्र प्रसाद. सो BN राव. ठीक आहे, प्रत्येकाचं काय रोल होता. राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट होते, हे ओल्डेस्ट कॅन्डिडेट होते, त्यामुळे पहिल्यांदा टेम्पररी दिलं. नेहरूंनी ठराव मांडला. सो प्रत्येकाचं काय रोल आहे ते लक्षात ठेवायचं कॉन्स्टिट्यूशन मेकिंग मध्ये. त्यानंतर हे बघा, आता स्वतंत्र झाला भारत 47 मध्ये आणि 29 ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी. आता ड्राफ्ट करणे म्हणजे काय, तयार करणे, म्हणजे चर्चा वगैरे होईल. त्यानंतर काही लोक असणार की जे बाबा जी चर्चा होते त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग लिहून घेणार आणि मग बाकी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून ड्राफ्ट बनवणार. ड्राफ्ट म्हणजे जसं तुम्ही प्रोजेक्ट बनवताय त्याचं काहीतरी रफ वर्क करतो आपण, की यावा प्रोजेक्टचा रिपोर्ट लिहायचा आपल्याला, तर हे असलं पाहिजे, हे असलं पाहिजे. आता तुम्ही काय डोकं वापरत नाही आता हल्ली, चॅट जीपीटी मध्ये डायरेक्ट कॉपी पेस्ट करतं. पण स्टँडर्ड प्रोसिजर काय आहे की आपल्याला एखादा रिपोर्ट वगैरे तयार करायचा असेल तर आपण ड्राफ्ट कच्चा तयार करणार आणि त्यानंतर मग करेक्शन करत मग फायनल तुम्ही रिपोर्ट बनवणार. सो ड्राफ्टिंग कमिटी हे नाव लक्षात ठेवा. मराठीमध्ये नाव आहे मसुदा समिती. आता कधी कधी काय होतं, मराठी नावच अवघड होतात. मसुदा वगैरे शब्द तुम्ही ऐकलाय का कधी याच्या आधी? येस, हो. चांगली गोष्ट आहे ऐकला असेल तर. पण ड्राफ्टिंग वगैरे, ड्राफ्टर ऐकलेला असतो सगळ्यांनी, ड्रॉइंग मध्ये युज करतो आपण. सो ड्राफ्ट म्हणजे बनवणे वगैरे बेसिकली. सो मग इंग्लिश नाव पण काही सोपे आहेत, ठीक आहे, प्रेसिडेंट वगैरे, किंवा मी सांगेन बायलिंग्वल मध्ये. ड्राफ्टिंग कमिटी जी होती स्थापना कधी झाली, स्वतंत्र झाल्यानंतर, लक्षात घ्या. आणि अध्यक्ष कोण होते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. म्हणजे ज्यांच्याकडे काम होतं की बाबा चर्चा करून जे रिपोर्ट बनवायचं आपलं, ते कमिटीचे अध्यक्ष जे होते, त्यामुळे त्यांना मग भारतीय घटनेचे शिल्पकार वगैरे म्हणलं जातं. कारण मेन ड्राफ्टिंग कमिटीच होती. तशा खूप साऱ्या कमिटी होत्या कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचं. त्यातलं मेन कॉन्स्टिट्यूशन बनवायचं काम जे होतं ते ड्राफ्टिंग कमिटीकडे होतं. आणि त्याचे जे अध्यक्ष होते, चेअरमॅन, ते आंबेडकर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं त्यांना म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार वगैरे असं म्हणलं जातं. त्यांचा खूप महत्वाचा रोल आहे ड्राफ्टिंग मध्ये. आणि महात्मा गांधी, हे बघा, हे युनिक गोष्ट आहे. जसं आता परवा क्वेश्चन होता की बाबा कोण उपस्थित नव्हतं बैठकीला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं. आता हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सगळे दिग्गज आले होते इथं. 300-400 लोक होते भारतातले सगळे टॉप, आणि त्यात गांधीजी नव्हते. कारण गांधीजींचा काय रोल चालू होता तेव्हा, कोणाला सांगता येईल का काय चालू असेल? तेव्हा पार्टिशन झालं होतं बेसिकली, पाकिस्तान वेगळा झाला होता. सो खूप जास्त किलिंग वगैरे चालू होतं सगळीकडे. सो गांधीजी त्यामध्ये होते की बाबा लोकांना शांत करणे आणि समजावणे वगैरे या गोष्टीमध्ये होते ते. सो ते आता नंतर त्यांनी संन्यास, आणि त्यांचं पण मत होतं की काँग्रेस जी आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 साली जी स्थापन झाली, त्याचा जो रोल होता तो स्वातंत्र्य मिळवण्यापुरता होता. सो त्यानंतर ती डिझॉल्व्ह होऊन वेगवेगळे पक्ष तयार व्हायला पाहिजे होते, पण ती नंतर कंटिन्यू राहिली. आणि मग जे उद्देश होता बाबा
तो राहिला. मग घराणेशाही सुरू झाली. जवाहरलाल नेहरू, मग त्यांची मुलगी, मग त्यांचा मुलगा, आता नातू वगैरे आहेत सगळे. सो हे नको होतं आपल्याला ऍक्च्युली घराणेशाही, पण आता ते आहेच. आपण पर्टिक्युलर त्या ह्यांना नाव ठेवू शकत नाही. आता भाजप बघायचं झालं तर मग अमित शहा आहे आणि त्यांचा बेटा आता कोण आहे तो अध्यक्ष बीसीसीआयचा. सो म्हणजे तेच आहे पॉलिटिकल, म्हणजे घराणेशाहीच वगैरे चालू आहे सगळीकडे. सगळ्या पक्षामध्ये आहे, असं कुठला पर्टिक्युलर पक्ष नाहीये, लक्षात घ्या. या डेट्स आहेत खाली. सो डेट्स पहिल्यांदा लक्षात राहणार नाही तुमचं. जेव्हा रिपिटेटिव्हली वाचाल तेव्हा थोडंसं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एमपीएससी मध्ये डेट्स वगैरे खूप विचारले जातात पॉलिटीमध्ये तरी, म्हणजे या 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 गोष्टी नंतर काही नाही, इयर वगैरे लक्षात ठेवा. गांधीजी नव्हते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये, लक्षात घ्या. आता त्यानंतर ज्या मी सांगितलं मगाशी, खूप साऱ्या कमिटीज होत्या, म्हणजे समित्या बनवायला लागतात आपल्याला. जर स्वतंत्र झालाय भारत आणि काम करायचं मोठं, तर वेगळ्या कमिट्या बनवून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. सो यातले आता हे बघा, हे कमिटी कोण अध्यक्ष होतं वगैरे विचारलं जातं. सो आता इथं नावं दिलेत. स्टिअरिंग कमिटी, आवाज येतो ना सगळ्यांना? येस, नो? हो सर. यस 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 सर. ओके. कोणतरी जॉईन व्हायचा प्रयत्न करत होतं. आता हे बघा, नंतर सगळ्यांनी मेल आयडी वगैरे तुमचे देऊन ठेवा. गुगल फॉर्म मध्ये ज्यांचे मेल आयडी आहेत व्यवस्थित करेक्ट, ते ऑटोमॅटिकली जॉईन होतात. ज्यांचे काय ते चुकलं असेल किंवा काय, मग त्यांना सेपरेटली ऍड करावं लागतं. सो आता मी 5-6 जणांना सेपरेटली ऍड केले. सो नंतर त्यांच्यावर जॉईन कॉल वगैरे अशी वेळ येऊ नये, त्यांनी मेल आयडी मला शेअर करून ठेवा. सो आता हे बघा, हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जातात. कोण त्या समितीत होतं वगैरे, असे क्वेश्चन्स आहेत ते. सो स्टिअरिंग, आता हे चेअरमन आहेत बेसिकली, अध्यक्ष वगैरे नाव दिलेत. राजेंद्र प्रसाद जे होते ते लक्षात ठेवा प्रेसिडेंट होते, म्हणजे त्या काळातलं जवाहरलाल नेहरू जे आहे त्या लेवलचं व्यक्तिमत्व होतं हे, समजतंय का? राजेंद्र प्रसाद आणि वल्लभभाई पटेल वगैरे. सो राजेंद्र प्रसाद जे होते स्टिअरिंग, जसं गाडीचं स्टिअरिंग ड्रायव्हरकडे असतं, गाडी कुठं जाणार हे ड्रायव्हर ठरवतो, तसं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी होती त्याची स्टिअरिंग कमिटी, कुठल्या दिशेने जायचं आपल्याला, त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. त्यानंतर रूल्स, प्रेसिडेंटकडे खूप साऱ्या गोष्टी असतात, कसं हाऊस चालायला पाहिजे काय. नंतर नंतर नामधारी प्रमुख झालेत प्रेसिडेंट आपले सगळे, पण त्या काळी भारत स्वतंत्र झालं होतं, स्पिरिट होतं कॉन्स्टिट्युशनलिझमचं, आणि प्रत्येकाला माहित होतं. कारण हे जे सगळे ते वकील लेवलची माणसं होती. सो सगळ्यांना कायदे वगैरे खूप जास्त डिटेलमध्ये माहित होतं. सो रूल्स कमिटी, स्टिअरिंग कमिटी, फायनान्स कमिटी जे आहे ती यांच्याकडे होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सो इम्पॉर्टंट कमिटीज आहेत या तिन्ही पण, त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नेहरू जे आहेत प्राईम मिनिस्टर जे होते, आता हे पण खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. सो त्यावेळेस मग यांच्याकडे पण 10 वाजेपर्यंत तुम्ही, अच्छा जस्ट अ सेकंड. हे बघा, जवाहरलाल नेहरू जे होते त्यांच्याकडे कोणकोणत्या कमिटी होत्या हे विचारलेत प्रश्न. सो हे पार्टच पाहिजे. इथे साईडला समरी पण दिलेली आहे की नेहरूंकडे युनियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संघाचं युनियन म्हणजे समजते का, भारत जे आहे आपलं त्याला टेक्निकल टर्म्स मध्ये युनियन ऑफ स्टेट्स म्हणतात. भारत जो आहे आपलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिल्याच आर्टिकल मध्ये हे दिले, इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे भारत जे आहे एक संघराज्य आहे, राज्यांनी बनलेलं. सो त्याचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे भारताचं, त्या युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे अध्यक्ष होते नेहरू. त्यानंतर आता हे बघा, वल्लभभाई पटेल जे होते ते प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे राज्यांचं जे असल्या पाहिजेत गोष्टी राज्यांशी रिलेटेड, सो त्यांचे जे अधिकार आहेत त्याचे अध्यक्ष जे होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. आता इथं आणि इथं डेटा तोच आहे. सो इथं आपण बघूया की नेहरू जे आहेत ते युनियन कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर संघ अधिकार, म्हणजे युनियन जे आहे त्याचे राईट्स जे असले पाहिजेत, इथं असेल नाव युनियन कॉन्स्टिट्यूशन, आणि युनियन पॉवर जे आहे, म्हणजे केंद्राकडे कुठले अधिकार असले पाहिजेत, राज्यांकडे कुठले अधिकार असले पाहिजेत, त्याच्याशी रिलेटेड जी कमिटी होती. सो हे फक्त मॅच द पेअर्स मध्ये विचारतात, जोड्या लावायचा क्वेश्चन असतो ना, या आता परवाच्या एमपीएससी मध्ये पण विचारला होता, ग्रुप ए ला पण विचारला होता. सो यात जे नावं आहेत आणि कुणाकडे कुठली कमिटी होती ते माहित पाहिजे. जसं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे राज्य जे आहेत त्यांचा कॉन्स्टिट्यूशन मधला जो रोल आहे त्याच्याशी रिलेटेड कमिटी होती, त्यांचे अध्यक्ष होते. त्यानंतर फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, त्यानंतर अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी जे आहेत ते,
आदिवासी म्हणजे एसटी आणि इतर जे आहेत त्यांना ऍडवायझरी कमिटी होती यांच्याकडं. हे लक्षात ठेवा, हे जे फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज, आदिवासी यांच्याशी रिलेटेड जी समिती होती त्याचे पण अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. आता सगळ्यात महत्वाची मी मगाशी सांगितलं होतं कमिटी कोणते, ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती जे आहेत त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बी.आर. आंबेडकर होते. सो हे माहितीच असतं सगळ्यांना कारण बेसिक आहे हे. बाकी हे माहित नसतं, युनियन पॉवर्स, नेहरूंच्याकडे कोणत्या कमिट्या होत्या, म्हणजे तुम्हाला माहित नसेल आता सध्या बिगिनिंग लेवलला. सो हे फक्त मॅच द पेयर्स मध्ये विचारलं जातं, जोड्या लावामध्ये. हे लक्षात ठेवायचं मॅन्डेटरीली. स्टेटशी निगोशिएशन करण्यासाठी जी कमिटी होती नेहरूंकडे होती ती. जे.बी. क्रिपलानी जे आहेत त्यांच्याकडे कोणती होती, फ्लॅग बनवायचा जो आहे भारताचा झेंडा जो आहे त्याची कमिटी होती. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी के.एम. मुन्शींकडे होती. हाऊस कमिटी जी आहे पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे होती. आणि क्रेडेन्शियल चेकिंग वगैरे ह्या एवढ्या काही खालच्या जे आहेत ना एवढ्या जास्त विचारले जात नाहीत. आता अवघड पेपर आल्यावर आपण म्हणतो ना पेपर अवघड आला वगैरे, तर हा असा येतो की यातले या खालच्या ज्या समिती आहेत ना 9, 10, 11, 12, 13 यातलं तुम्हाला जोड्या लावा विचारलं तर तो पेपर अवघड आहे असं म्हणतो आपण, कारण या नावं शेवटची आपण लक्षात नाही ठेवत. सो जर तुमचं लक्षात राहिलं एखादं नाव, पण हे लक्षात ठेवणं पण अवघड आहे कारण खूप जास्त डेटा आहे नंतर. मी दिलेलं आहे तिथं नाव, फ्लॅग्स रिलेटेड कृपलानी, ऑर्डर ऑफ बिझनेस वगैरे, हे नंतर आपण प्रिव्हियस इयर पेपर जेव्हा बघू तेव्हा हे नावं येतील परत. सो परत आणखी बघू कोणतं महत्वाचं. आता हे बघा, ड्राफ्टिंग कमिटी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट मी सांगितलं होतं. त्याचे हे सदस्य होते 7. आंबेडकर अध्यक्ष होते. अय्यंगार बेकरी असतात आता सध्या लक्षात ठेवा, साऊथ इंडियन आहेत. त्यानंतर अय्यर हे पण साऊथ इंडियन आहे तारक मेहतामध्ये. त्यानंतर मुन्शी के.एम. मुन्शी, सादुल्ला, हे मित्तर जे होते वारले. खेतान जे होते ते पण हे खूप जास्त फेमस वकील होते त्या काळातले, हे पण वारले. मग हे वारले दोघं, त्यानंतर मग हे आले दोघं, माधवन आणि कृष्णमाचारी. समजतंय का? सो हे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते, लक्षात घ्या. मग राजेंद्र प्रसादकडे या 3 कमिटी होत्या, स्टिअरिंग, रूल्स आणि फायनान्स. आंबेडकरांकडे ड्राफ्टिंग कमिटी होती. म्हणजे अल्टिमेटली हा हा टेबल तुम्हाला पाठच पाहिजे, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इकडे जे दिलंय लेफ्ट हँड साईडला त्याची समरी आहे ही, आणि मग परत खाली तेच तेच रिपिटेशन दिलंय जे विचारलं जातं पेपरमध्ये ते. आता हे जे नाव आहेत ही विचारली एवढी जात नाहीत, खूप अवघड पेपर जर आला तर म्हणतो आपण. पण आता मी सांगितलं अय्यंगार, अय्यर, मुन्शी, सादुल्ला, मित्तर, केतन, लक्षात राहिलं 1-2 वेळा वाचून तर ठीक आहे. ओके. त्यानंतर आता आवाज येतो ना सगळ्यांना? येस नो? हो येस सर सर. येतो. ओके. सो आता हे बघा, मी सांगितलं होतं की भारत जेव्हा स्वतंत्र झाला ऑलमोस्ट 3 वर्षाचा कालावधी लागला आपल्या कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे तशी कॉन्स्टिट्यूशन लवकर बनवून झाली होती आपली, पण त्याच्यावर खूप वेळा डिबेट, चर्चा वगैरे झाल्या. म्हणजे सल्ला दिला असेल लोकांनी ते ऍड करून परत बनवलं, परत चर्चा, अशा खूप 100 वेळा मिटिंग झाल्या त्या आपलं काय असायला पाहिजे काय असायला पाहिजे. आणि त्यानंतर मग शेवटी आपण मग 26 नोव्हेंबर 1949 ऍक्सेप्ट केलं ते. समजतं? सो आता मग मी सांगितलं मगाशी की आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियाची ती वर्ल्ड्स लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, जगातली सर्वात मोठी लिखित स्वरूपाची संविधान आहे आपलं. तर मग हे का झालंय, कारण त्यावेळेच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी अवेलेबल होत्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या बाकी देशांचा, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करून आपण त्या चांगल्या गोष्टी आपल्या ह्याच्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. आता ह्याच्यावर टीका पण होते की बाबा तुम्ही सगळ्यांचं चोरून घेतलंय, थोडं थोडं कॉपी केलंय हे ते. पण ठीक आहे ना, हे बघा, चांगली गोष्ट जर तुम्ही वापरून, म्हणजे तुम्ही समजा 10 पुस्तकांचा अभ्यास करून जर काहीतरी एखादी गोष्ट तयार करत असाल तर हे चोरणं वगैरे याला म्हणू शकत नाही आपण एखादी, कारण जर चांगल्या गोष्टी तुम्ही घेत असाल बाकीच्यांचा अभ्यास करून तर चांगलंच आहे ना. असं नाही की बाबा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही चांगली गोष्ट आहे पण त्यांच्याकडे आहे म्हणून आपण आपल्या ह्याच्यात घ्यायला नको. ह्याच्यात काही सेन्स नाहीये, कारण आपल्याला एवढा मोठा देश चालवायचा. सो तसल्या फालतू गोष्टींचा विचार न केलेलाच बरं. सो ती टीका जी होते खूप मोठी आहे, सगळ्यांकडून चोरून घेतलंय तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वगैरे, बाहेरच्या देशातले लोक म्हणतात तसं, पण त्याच्यात काही लॉजिक नाहीये. कारण जर अवेलेबल आहे आणि त्याचा अभ्यास करून जर सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला तर ते चांगलंच आहे, लक्षात घ्या. आता कुणाकडनं काय घेतलंय आपण त्याची थोडक्यात समरी दिली. आता ह्याच्यापेक्षा काही आणखी गोष्टी जर जास्त असू शकतात, पण तुम्हाला एक्झामला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एवढं जरी माहित असेल तरी इनफ आहे, म्हणजे याच्यातून क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाईल तुमचं सगळे. आता ऑलरेडी आपल्यावर राज्य कोण करत होते? ब्रिटिश करत होते.
सो त्यांची स्वतःची जी आहे कॉन्स्टिट्यूशन, कारण ते आपल्यावर जरी इथं राज्य करत होते, पण त्यांच्या होम कंट्रीमध्ये ते व्यवस्थित कारभार चालू होता, लोकांना अधिकार वगैरे होते. सो तिथली जी आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, आपली जशी संसद आहे आता पार्लिमेंट, की जिथं खासदार निवडून जातात आणि ते कायदे बनवतात. सो ब्रिटनमध्ये तशी संसदीय शासन पद्धती होती. त्यानंतर मंत्रिमंडळ म्हणजे मोदी साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे असेल ते. त्यानंतर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य म्हणजे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही असं. कायद्यात जे लिहिलंय त्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचं. त्यानंतर सिंगल सिटिझनशिपचा अर्थ काय आहे, तुम्ही जर भारताचे सिटिझन असाल तर तुम्हाला त्याच वेळेस दुसऱ्या कुठल्याही देशाचं सिटिझनशिप घेता येत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता अक्षय कुमारच्या केसमध्ये ती कॉन्ट्रोवर्सी वगैरे, किंवा आता चेक करायला पाहिजे स्टेटस काय आहे सध्या. पण अक्षय कुमारच्या केसमध्ये काय म्हणलं जातं की तो बाबा कॅनडियाचा सिटिझनशिप घेतली होती त्याने काही काळासाठी, किंवा जर तुम्ही दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतली जसं की प्रियांका चोप्रा फॉर एक्झाम्पल. आता मला माहित नाही सध्या ते स्टेटस काय आहे, सिटिझनशिप कुठल्या देशाचे, युएसचे का आपले. पण जर ची सिटिझनशिप घेतली असेल तर भारताची सिटिझनशिप बाय डिफॉल्ट कॅन्सल होते. म्हणजे आपण एकाच वेळी 2 देशाचे नागरिक असू शकत नाही. समजतं? हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे असं. ब्रिटनमधनं आपण घेतलंय हे. पण काही देश असे आहेत की त्याच्यात तुम्ही एका वेळेस 2 देशांचे सिटिझन असू शकतं. किंवा युएस मध्ये कसं असतं, युएस मध्ये स्टेट्स, अमेरिका जो आहे बेसिकली, त्यात राज्य जे आहेत त्यांना जास्त अधिकार असतात केंद्रापेक्षा. सो तुम्ही राज्याचे पण सिटिझन असता. फॉर एक्झाम्पल युएस मधील एखादं राज्य आहे समजा, त्याचे पण तुम्ही सिटिझन आहात आणि देशाचे पण सिटिझन आहात. किंवा मग इस्रायल सारखी कंट्री आहे, त्याच्यात ड्युअल सिटिझनशिप चालते, म्हणजे तुम्ही इस्रायलचे पण सिटिझन आहात आणि दुसऱ्या कुठल्या तरी देशाचे सायमल्टेनियसली आहात. पण भारतात तसं चालत नाही, लक्षात घ्या. तुम्ही दुसऱ्या देशाची सिटिझनशिप जर घेतली तर तुमची इकडची रद्द होणार ऑटोमॅटिकली असं. ठीक आहे. आणि त्यानंतर संसदीय विशेष अधिकार म्हणजे प्रिव्हिलेजेस जे आहेत, आमदार खासदारांना सेपरेट काहीतरी प्रिव्हिलेजेस असतात. जसं की आमदार खासदार समजा एखादी गोष्ट मंत्रिमंडळात म्हणजे तिथं पार्लिमेंटमध्ये जे कामकाज चालतं तिथं जर एखादी गोष्ट त्यांनी मांडली तर त्यांच्यावर केस होऊ शकत नाही, ते तिथं काय बोलले त्याच्याबद्दल. का? कारण जर त्यांच्यावर तिथं बोलले आणि केस झाली तर ते स्वतः निर्भीडपणे मत व्यक्त करू शकणार नाही स्वतःची. समजतं? याला संसदीय विशेष अधिकार म्हणतात, की जे आमदार खासदार आहेत त्यांना प्रिव्हिलेजेस आहेत. त्यांना अटक करता येत नाही सेशन चालू असताना. आणि बाकी मग तुम्ही बघितलं असेल त्यांना टॅक्स वगैरे नसतात, हायवेचे वगैरे टोल नसतात. अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना. या बेसिक 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. युके कडनं काय घेतल्यात आपण. सिंगल सिटिझनशिप लक्षात ठेवा. एकच नागरिकत्व जे आहे, म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही एकाच देशाचे नागरिक असू शकता. हे या 5 गोष्टी ज्या आहेत त्या आपण ब्रिटनकडनं घेतलेल्या आहेत. त्यानंतर अमेरिका जे आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्यामधून पहिली गोष्ट जी आहे ते फंडामेंटल राईट्स, म्हणजे आपले जे मूलभूत अधिकार आहेत, रिलिजनचं स्वातंत्र्य असेल, त्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच आहे, आंदोलन करू शकता, असोसिएशन. मी हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. कॉन्स्टिट्यूशन बनवलीच आहे आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी. मग त्यासाठी मग पोलीस असतील, मग न्याय व्यवस्था आहे, जेणेकरून सामान्य नागरिकाचे अधिकार जे आहेत ते मेंटेन राहावे, यासाठीच पूर्ण सिस्टीम बनलेली आहे. आपल्यासाठी गव्हर्नमेंट लक्षात घ्या, म्हणजे आपणच निवडून दिलंय त्यांना, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित जगता यावं यासाठी. पण उलट झालंय आता. ओके. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. आता ही कन्सेप्ट अमेरिकेत खूप स्ट्रॉंग आहे जास्त. म्हणजे काय, एखादा जर कायदा बनवला संसदेनं तर न्यायालय जे आहे तिथली तो रिव्ह्यू करतात की तो कायदा खरंच बरोबर आहे का, आणि जर तो कायदा चुकीचा बनवलेला असेल तर तो रद्द करता येतो. पण आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात असं सांगितलं की बाबा पार्लिमेंट जे आहे ते सुप्रीम आहे, म्हणजे ज्युडिशरी पेक्षा सुपिरियर आहे. सो ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे आपल्या इंडियामध्ये पण आहे ही कन्सेप्ट. न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकता जर चुकीचा कायदा असेल, किंवा न्यायालय रिव्ह्यू करू शकतो. पण त्याच्यासाठी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. केशवनंदा भारती केसमध्ये सांगितलेत ते, की बाबा या गोष्टी जर व्हायोलेट केल्या असतील तरच तो कायदा जो आहे तो रद्द होऊ शकतो. नाहीतर मग कायदा बेसिक डॉक्ट्राईन प्रिन्सिपल आहे बेसिकली. ते नंतर मी सांगेन डिटेलमध्ये. सो न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, एखादा कायदा जर चुकीचा बनवला सरकारनं, की बाबा जे जे सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना अटक करा, असं जर कायदा बनवला सरकारनं तर तो चुकीचा आहे. कारण फ्रीडम ऑफ
एक्सप्रेशन जे आहे आपलं फंडामेंटल राईट तो व्हायलेट करतोय तो कायदा. सो कोर्ट जे आहे तसा कायदा रद्द करू शकतं. काय सांगतोय समजतंय का? हो सर. ओके. त्यानंतर राष्ट्रपती महाभियोग म्हणजे काय इम्पिचमेंट म्हणतात. जसं डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्याला इम्पीच केलं होतं तिथल्या काँग्रेसनं. इम्पीच म्हणजे काय बेसिकली पदावरून काढून टाकणे. म्हणजे बेसिकली महाभियोग म्हणतात. राष्ट्रपती समजा राष्ट्रपतींचं काम काय माहितीये का? संविधानाचं संरक्षण करणे म्हणजे संविधानात ज्या गोष्टी दिल्यात त्या व्यवस्थितरित्या होतात का नाही होत हे बघण्याचं काम राष्ट्रपतींचं. आणि जर ते त्यांनी काम व्यवस्थित नाही केलं, कॉन्स्टिट्यूशन स्वतःच ते चुकीच्या पद्धतीने युज करायला लागले, डिक्टेटरशिप आली, तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून जर हटवायचं असेल तर त्या प्रोसेसला इम्पिचमेंट म्हणतात. समजतं? महाभियोग. हे आता US मध्ये राष्ट्रपती हे प्रेसिडेंट पद जे आहे ते महत्वाचं आहे खूप. सो त्याच्यावरून आपण घेतले. पण कुठल्या राष्ट्रपतीचं आतापर्यंत झालं नाही लक्षात घ्या इम्पिचमेंट. हे कुठल्या राष्ट्रपतीला आतापर्यंत पदावरून काढून टाकलेलं नाहीये लोकांनी किंवा त्या इम्पिचमेंट प्रोसेसनं. कारण एवढे जास्त राष्ट्रपती काही जास्त निगेटिव्ह गोष्ट करत नाहीत. त्यांच्याकडे अधिकार बेसिकली लिमिटेड असतात. त्यानंतर उपराष्ट्रपतीचं जे पद आहे, ठीक आहे. आता उपराष्ट्रपती तुम्हाला माहित पण नसेल आता सध्या कोण आहेत उपराष्ट्रपती. कारण ते एवढं काय म्हणतो आपण सिग्निफिकंट ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. पण त्यांचा एवढा रोल नसतो कुठं. राष्ट्रपती जर आजारी असतील किंवा काय झालं तर मग ते उपराष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपतींचं कामकाज सांभाळतात वगैरे. पण ऍज सच राज्यसभेचे अध्यक्ष सोडून त्यांचं बाकी जास्त काही असं उपराष्ट्रपतींचे पॉवर्स वगैरे असं काही नाहीये. जेव्हा राष्ट्रपती नसतील, आजारी असतील, काय असतील तेव्हा मग उपराष्ट्रपती जे आहेत ते राष्ट्रपतीचे पद सांभाळतात. असं आहे फक्त. फक्त हे पद जे आहे ते कुठून घेतलंय आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्वायत्तता, इंडिपेंडन्स जो आहे म्हणजे हे बघा अमेरिकेत ना फंडामेंटल राईट्स म्हणजे लोकांचे अधिकार आणि न्यायालयीन व्यवस्था जी आहे ज्युडिशरी ह्याला सुप्रीम अथॉरिटी आहे. म्हणजे तिथले न्यायालय जे ते खूप स्ट्रॉंग आहेत. ते एखादा कायदा चुकीचा असेल तर ते डायरेक्टली रद्द करू शकतात. आपले न्यायालय जे आहेत आता तुम्हाला अशा गोष्टी आहे बघा मी आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे स्वतः. सो मी जास्त गव्हर्नमेंटवर टीका करणं पण बरोबर नाही पब्लिक प्लॅटफॉर्म मध्ये. पण तुम्ही स्वतः बघत असाल की न्यायालयीन व्यवस्था जी आहे आपली जसं की मध्ये एकदम हायकोर्टचे जे जज होते त्यांच्या घरात नोटांची बंडलं वगैरे सापडली होती, आग लागली होती आणि कोट्यवधी रुपये जे आहे ते सापडले होते. तरी पण त्यांचं इम्पिचमेंट झालं नाही, पदावरून काढून टाकलं नाही त्यांना. फक्त बदली झाली त्यांची एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टामध्ये. सो US मध्ये काय सगळीकडे करप्शन काय नाही असं म्हणता येणार नाही. US पण करप्ट आहे. पॉलिटिशियन तिथले ट्रम्प बिम सगळे करप्टच आहेत. पण तिथलं जे ज्युडिशरी आहे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्युडिशरीला जास्त अधिकार आहेत आपल्या ज्युडिशरीपेक्षा. कारण आपल्या ज्युडिशरीमध्ये पण नेपोटिझम आहे. काय सांगते समजते नेपोटिझम म्हणजे? नेपोटिझम म्हणजे जसं आमदारचा मुलगा आमदार झाला, खासदारचा मुलगा खासदार झाला, तसंच ज्युडिशरीमध्ये पण जे बाबा हायकोर्टचे जजेस असतात त्यांचाच मुलगा परत जज होणार हायकोर्टचा. कारण तिथं कोलिजियम सिस्टीम असते. कोलिजियम म्हणजे काय? जे सिनियर जे तिथले जजेस असणार 4 ते परत कोणाला घ्यायचंय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये ते ठरवणार 4 लोक. सो आपले जे जस्टिस चंद्रचूड होते मागचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांचे वडील पण चीफ जस्टिस होते काही वर्ष, हे काही डेकेड्स अगो. सो ते पण चीफ जस्टिस झाले, त्यांचा मुलगा वगैरे. सो तिथे पण नेपोटिझम सगळ्या फील्डमध्ये नेपोटिझम आहे, फेवरेटिझम आहे. समजतं? नंतर नेक्स्ट काय बघा आयर्लंड. आयर्लंड मधनं काय घेतलंय आपण DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे राज्यांनी किंवा देशानं कसं काम करायला पाहिजे लोकांसाठी हे दिलेलं आहे यामध्ये DPSP मध्ये. म्हणजे काय हे बघा काही असतात फंडामेंटल राईट्स की लोकांना अधिकार मिळायलाच पाहिजेत हे. आणि काही आहे DPSP की आपल्या भारताला करायचं आहे हे लोकांसाठी. पण जेव्हा भारत आपला स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे एवढे फायनान्शियल रिसोर्सेस आणि तेवढी पॉवर नव्हती. त्यामुळे ते फक्त प्रपोज केले होते की असं असं करायला पाहिजे. समजतं? जसं की आर्टिकल 44 आपलं युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजे काय सगळे जे आहेत हिंदू मुस्लिम वगैरे त्यांच्यासाठी मॅरेजेस असतील प्रॉपर्टी रिलेटेड जे आहेत ते समान कायदा पाहिजे असा प्रपोज्ड आहे आर्टिकल 44 मध्ये. पण तो अजून लागू झाला नाही कारण ते पॉलिटिकल त्यासाठी हर्डल्स आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. सो DPSP म्हणजे काय हे आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. फंडामेंटल राईट्स आणि DPSP. DPSP म्हणजे
राज्यानं गरिबांसाठी किंवा जनतेसाठी हे करायला पाहिजे आयडियली. आणि हे हळूहळू प्रत्येक ज्या पॉलिसीज आहेत DPSP मधल्या ते गव्हर्नमेंट जे आहे ते इम्प्लिमेंट करत राहतं. जसं की लाडक्या बहिणीला जे पैसे मिळतात वगैरे आता सध्या, किंवा गरिबांसाठी ज्या स्कीम्स आहेत, किंवा वुमनसाठी जे रिझर्वेशन वगैरे आहेत, या गोष्टी सगळ्या या बेसिकली याच्यातून येतात DPSP मधून. आणि राष्ट्रपतींची अप्रत्यक्ष निवड, मगाशी मी सांगितलं होतं की राष्ट्रपती जे आहेत सध्या त्यांना आपण डायरेक्टली निवडून देत नाही. त्यांना जे आपण निवडून दिलेले आमदार खासदार असतात ते निवडतात इनडायरेक्टली. सो ती निवडीची प्रोसेस जी आहे ती यांच्याकडून घेतली आपण, आयर्लंड कडून. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, DPSP आणि इलेक्शन प्रोसिजर, इनडायरेक्ट इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट. आता कॅनडा जे आहे तिथं काय घेतलंय, मजबूत केंद्रासह संघराज्य व्यवस्था. मजबूत केंद्र म्हणजे आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, म्हणजे मोदी जे आहेत आता पार्लिमेंटमध्ये, त्यांना जास्त अधिकार आहेत राज्यांपेक्षा. समजतंय का? आणि अमेरिकेत उलट आहे थोडंसं, राज्यांना जास्त अधिकार असतात केंद्रापेक्षा. समजतं? सो आपल्या इंडियामध्ये काय आहे, सेंटर जे आहे, युनियन जे आहे ते स्ट्रॉंग आहे, आणि राज्य जे आहे एखादं ते बाहेर पडू शकत नाही. अमेरिकेत काय होतं बेसिकली, आधी राज्य होती सेपरेट, त्या राज्यांनी एकत्र येऊन देश तयार केले. आणि आपल्या देशात उलट आहे, आपला देश होता आधी ब्रिटिश निघून गेल्यानंतर, आणि त्याचं परत मग राज्य पडत गेले छोटे छोटे भाषेनुसार आणि सोयीनुसार आपल्या. सो कॅनडामधून काय घेतले आपण, स्ट्रॉंग सेंटर, की केंद्राला जास्त पॉवर आहे. समजतंय? आणि रेसिड्युअल अवशिष्ट अधिकार केंद्राकडे, म्हणजे रेसिड्युअल पॉवर जे आहेत ते केंद्राकडे असतात. म्हणजे एखादी गोष्ट जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली नाहीये आणि त्याच्याबाबत कायदा कोण करणार, तर केंद्र सरकार करणार ऑब्व्हियसली. किंवा फॉरेन रिलेशन असतील, पाकिस्तान बरोबर काही डील करायचं असेल आपल्याला, तर ते मोदी साहेब करणार, पंजाबचे मुख्यमंत्री करणार नाहीत. कारण फॉरेन रिलेशन्स वगैरे हे केंद्राकडे आहेत. केंद्र सूची, राज्य सूची, समोरची सूची म्हणून आहेत लिस्ट, त्यामध्ये कोणी काय काम करायचं ते दिलेलं आहे. ओके ओके, एवढंच घेऊ आपण आता सध्या आजच्या लेक्चर मध्ये, हे जे कुठल्या देशाकडून काय घेतलंय आपण, आणि पॉज करू. नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलिया. आता त्याच्याकडून काय घेतलंय आपण, कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर केंद्र सरकार पण कायदा करू शकतं आणि राज्य सरकार पण कायदा करू शकतं. याला कॉन्करंट लिस्ट मधले सब्जेक्ट म्हणतात. समजतं? कॉन्करंट लिस्ट मध्ये जसं की फॉर एक्झाम्पल साठी शिक्षण आहे, शिक्षणावर केंद्र सरकार पण समजा करू शकते काहीतरी, राज्य सरकार पण करू शकते. सो त्याला कॉन्करंट लिस्टचा सब्जेक्ट म्हणणार. पण दोघांचे जर अपोजिंग झाले, म्हणजे विरोधाभासी असतील कायदे, तर केंद्राचा कायदा सुप्रीम ठरतो, लक्षात घ्या. कारण आपल्या इथं स्ट्रॉंग सेंटरची कन्सेप्ट आहे, म्हणजे केंद्र सरकारला जास्त अधिकार आहेत. तो कॉन्करंट लिस्ट जे आहे, समवर्ती सूची म्हणजे समजतंय का, एक असतं युनियन लिस्ट, की ज्यामध्ये मोदी साहेब काय कुठल्या गोष्टींवर कायदे बनवू शकतात ते दिलेलं आहे. एक आहे स्टेट लिस्ट, म्हणजे फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री ते बनवू शकतात कायदे, ते दिलेलं आहे. आणि एक असते कॉन्करंट लिस्ट, म्हणजे याच्यावर दोघं पण बनवू शकतात, मोदी पण कायदा बनवू शकतात, मुख्यमंत्री पण बनवू शकतात. दोघांचे सारखे असतील तर काय प्रॉब्लेम नाही, पण कॉन्फ्लिक्टिंग असतील, एकमेकांच्या अपोजिट असतील, तर मग मोदी साहेबांचा जो कायदा बनवलेला असेल तो राहणार, यांचा कॅन्सल होणार. आणि त्यानंतर आणखी काय आहेत, केंद्र आणि राज्यातील डिव्हिजन ऑफ पॉवर जे आहे, जे लिस्ट बघितलं आपण ते. आणि संयुक्त अधिवेशन, म्हणजे जॉईंट सेशन ऑफ बोथ हाऊसेस, लोकसभा आणि राज्यसभा. आता हे बघा काय असतं बेसिकली, एखादं बिल पास करायचं झालं तर लोकसभेत समजा ते पास झालं, त्यानंतर ते राज्यसभेत जातं, तिथून पास झालं तर प्रेसिडेंट साईन करतात आणि कायदा बनतो त्याचा. पण समजा एखादं बिल लोकसभेत पास झालं आणि राज्यसभेत पास झालं नाही, दोघांचं जर अपोजिट पार्टी असतील, समजा लोकसभेमध्ये भाजपचे जास्त आहेत, राज्यसभेमध्ये काँग्रेसचे जास्त लोक आहेत, असं जर झालं तर मग काय करतात प्रेसिडेंट, दोघांना एकत्र बसवतात, म्हणजे आपल्या लोकसभा राज्यसभातल्या मेंबर्सना, आणि त्याला जॉईंट सेशन म्हणतात बेसिकली. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट जी आहे ती कुठून घेतलेली आपण, ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून. आणखी काय काय घेतले फास्ट मध्ये बघूया. जर्मनी जे आहे, आता हे बघा वायमार रिपब्लिक, जुनं जे जर्मनी होतं हिटलरच्या काळातलं, त्याच्यामध्ये आपण काय घेतलं, इमर्जन्सी प्रोव्हिजन. म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असेल, आता इमर्जन्सी म्हणजे काय बेसिकली थोडक्यात सांगायचं झालं तर, समजा आपलं आणि पाकिस्तानचं युद्ध चालू झालं समजा, आता ते युद्ध म्हणजे काय, मग खूप जास्त बॉर्डरवर टेन्शन आहे, मग त्यामध्ये लोकांचे अधिकार जे आहेत ते कमी केले जातात थोडेसे, केंद्राकडे जास्त पॉवर दिली जाते, जेणेकरून आपल्याला इंटरनल प्रॉब्लेमशी डील करायला लागू नये, लोकांना शांत ठेवता येईल आणि बाहेरच्या गोष्टींशी डील करता येईल. किंवा भारतामध्ये आतमध्ये पण लोकांनी बंदुका घेतल्या आणि उठाव करायला लागले सरकारच्या विरोधात, तर त्यावेळेस पण
सरकार जे आहे केंद्र सरकार वगैरे इमर्जन्सी डिक्लेअर करू शकतं. सो इमर्जन्सीच्या काळात काय होतात, आपले फंडामेंटल राईट्स जे आहेत ते सस्पेंड होतात. म्हणजे तुम्हाला बोलण्याचा जे अधिकार आहे, फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे, त्याच्यावर लिमिटेशन्स येतात. आता पण आहेत लिमिटेशन्स, पण त्या इमर्जन्सीच्या काळात जे आहे ते जास्त लिमिटेशन्स येतात. सो ही कुठनं तरतूद घेतली आपण जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशन मधून. लक्षात ठेवा, आता हे सोपं आहे. हिटलर फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, हिटलर लोकांना काही जास्त पॉवर्स देत नव्हता, सगळे अधिकार स्वतःकडे आहेत वगैरे. सो इमर्जन्सी मध्ये तेच होतं, सेंटरकडे सगळी ताकद असते, स्टेट्सची ताकद काढून घेतली जाते, लोकांची ताकद काढून घेतली जाते. त्यानंतर युएसएसआर जे आहे, आताचं जे रशिया आहे ना, त्याचं आधीचं नाव जे होतं ते युएसएसआर होतं. म्हणजे बेसिकली खूप मोठा रिजन होता. आत्ताचे जे सगळे छोटे छोटे कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान असे 1991 मध्ये हे स्प्लिट झालंय युएसएसआर, आणि छोटी छोटी रशिया आणि छोटी छोटी देश तयार झालेत खूप सारे. तर त्याच्यातनं आपण काय घेतलंय, फंडामेंटल ड्युटीज घेतल्यात. म्हणजे जसे आपले अधिकार आहेत, आपल्याला ही गोष्ट पाहिजे बाबा, आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, जॉबचं स्वातंत्र्य द्या, रिझर्वेशन द्या, हे ते. तसं आपली काहीतरी कर्तव्य आहेत. म्हणजे आपण देशाच्या प्रती आपली निष्ठा पाहिजे, राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे, स्त्रियांचा मान राखला पाहिजे, जुने जे मॉन्युमेंट्स आहेत, बिल्डिंग आहेत, एखादं मंदिर आहे जुनं, त्याचा आपण जोपासले पाहिजे, ते सायंटिफिक अप्रोच ठेवला पाहिजे लाईफमध्ये. सो हे आपले, किंवा तुमचं लहान मुलं आहेत त्यांना शाळेत घातलं पाहिजे, बेसिक एज्युकेशन, हे ड्युटीज आहेत. आता या ऍक्च्युली आपण नंतर घेतलेत, इंदिरा गांधीजींच्या काळात हे ऍड झालंय, फंडामेंटल ड्युटीज त्या रशियन कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेत आपण. आणि त्यानंतर समाजवादी, सोशलिस्ट जे आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये शब्द, युएसएसआर बेसिकली सोशलिस्ट कंट्री आहे, समाजवादी देश आहे तो. तिथे लोकांना जास्त, म्हणजे आता म्हणतात तसं, आता पुतीन तुम्ही बघितलं असेल, डिक्टेटर सारखा आहे, त्याच्याकडे खूप जास्त पॉवर्स आहेत. पण रशियन फिलॉसॉफी जी आहे त्या काळातली, त्याच्यात बेसिकली पर्पजच हा होता कम्युनिस्ट पार्टीचा वगैरे, की लोकांना जास्तीत जास्त, म्हणजे श्रीमंत खूप श्रीमंत नाही झाला पाहिजे, जसं आपल्या इंडियामध्ये अंबानी किंवा अदानी आहेत, किंवा युएस मध्ये जे आहेत टेस्लाचे ओनर वगैरे. सो तसं नाही झालं पाहिजे सर. प्रॉपर्टी जे आहे कॉमन ओनरशिप राहिली पाहिजे, आणि गरीब, म्हणजे गरिबी राहिली नाही पाहिजे. बेसिकली केंद्रानं जे आहे ते सगळ्या गरिबांसाठी काम केलं पाहिजे, कामगारांना अधिकार जास्त मिळायला पाहिजेत, शेतकऱ्यांना अधिकार जास्त मिळायला पाहिजेत. हा समाजवादी विचार आहे, समाजासाठी विचार केलेलं. तर हे सोशलिस्ट प्रिन्सिपल आणि फंडामेंटल ड्युटी जे आहे ते रशियाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलं. त्यानंतर फ्रेंचच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय घेतलं, फ्रान्सच्या, त्यानंतर फ्रीडम, स्वातंत्र्य, इक्विटी आणि फ्रॅटर्निटी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे शब्द ऐकायला छान वाटतं, मी मगाशी सांगितलं ते शब्द. समता, समानता, काय फरक आहे. बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी, जसं की हिंदू मुस्लिम आहे, असं नको की जातीच्या नावाखाली तुम्ही भांडताय वगैरे. तर आपण सगळे बंधू आहोत, भावासारखे सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. ठीक आहे. फ्रीडम वगैरे, म्हणजे स्वातंत्र्य जे आहे, आता फ्रान्समध्ये वगैरे फ्रीडम ऑफ स्पीचला वगैरे खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यावर जे, आता हे नको जास्त बोलायला अशा पॉलिटिकल गोष्टी वगैरे, हे नावं लक्षात ठेवा आपण फ्रेंच याच्यातून काय घेतलंय. त्यानंतर साऊथ आफ्रिकेचे जे कॉन्स्टिट्यूशन होते, त्याच्यातून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, मी जसं सांगितलं मगाशी 106 वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे आपली. तर ते कुठनं घेतली आपण प्रोसिजर, ती की घटना दुरुस्ती कशी करायची वगैरे. तर साऊथ आफ्रिकेच्या प्रक्रिया लक्षात ठेवा, प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर फॉर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, म्हणजे संविधानामध्ये बदल करायचा झाला तर त्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो केली पाहिजे, ते कशातनं घेतले आपण, साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून. त्यानंतर राज्यसभा जी असते आपली, लोकसभा असते, खासदार आपण निवडून देतो, आणि राज्यसभा जी असते की ज्यामध्ये आपण निवडून दिलेले आमदार जे असतात, त्या त्यांच्या थ्रू जातात, ते राज्यसभेत सदस्य निवडले जातात. तर त्या सदस्यांची प्रोसिजर काय असली पाहिजे हे दिलंय साऊथ आफ्रिकेच्या ह्याच्यातनं. आणि जपानचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातून काय घेतलंय, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, म्हणजे कायद्यानं जी गोष्ट एखादी सांगितलेली आहे आपल्याला बाबा, तर त्याप्रमाणे होतंय का नाही होत हे चेक केलं जातं बेसिकली. म्हणजे नियमात असं दिलंय बाबा, कंपल्सरी एज्युकेशन पाहिजे, मुलांना दिलं पाहिजे, तर देत आहेत का शाळा, म्हणजे कायदा फॉलो करायचा. तसंच जपानच्या बाबतीत लोकांना डिसिप्लिन जास्त आहे खूप. सिग्नल जरी रेड असला आणि गाडी कुठली नसली, आपल्या इथे कसं असतं, ट्रॅफिक पोलीस असेल तरच लोक सिग्नल फॉलो करतात.
नाहीतर ट्रॅफिक पोलीस नसेल तर सिग्नलला काही अर्थ नाही. तसं जपानमध्ये जे त्यांनी एवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे, खूप जास्त कमी लोकसंख्या एवढी असून एवढं जास्त इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहेत ते भारताच्या लेवलला. तर ते याच्यामुळेच आहेत की ते डिसिप्लिन्ड आहेत आणि बेसिक जे ड्युटीज आहेत सिटीजनच्या आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, रूल ऑफ लॉ जे आहे ते फॉलो करतात ते. एखादी गोष्ट दिली आहे कायद्यामध्ये तर ती बरोबर आहे आणि ती पाळली पाहिजे. तसं आपल्या इंडियामध्ये नाही, आपण सोयीनुसार पाळतो गोष्टी सगळ्या. त्यामुळे आपण इनडिसिप्लिन आहोत आणि मागं आहोत. सो हे प्रत्येकाच्या बाबतीत जे जे एक आहे ते तरी लक्षात राहायला सोपं आहे. जपानच्या बाबतीत प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. साऊथ आफ्रिका चेंज करायचं असलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये राज्यसभा. आणि इथं शॉर्ट मध्ये दिलंय बघा इथं. अमेरिका फंडामेंटल राईट्स, आयर्लंड डीपीएसपी, USSR ड्युटीज असं वागायला पाहिजे. म्हणजे पुतीन फॉर एक्झाम्पल सांगतो लोकांना की तुमची कर्तव्य काय आहेत, तुम्ही देशाप्रती काय केलं पाहिजे. फंडामेंटल राईट्स म्हणजे आपल्याला अधिकार आहेत आणि कर्तव्य म्हणजे आपण केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे फ्रान्स कडून घेतलंय स्वातंत्र्य, समता, बंधुता. लक्षात ठेवा सोपं आहे. कॅनडाकडून स्ट्रॉंग सेंटर, ऑस्ट्रेलियाकडून कॉन्करंट लिस्ट समोरती सूची, जर्मनीकडून इमर्जन्सी प्रोव्हिजन आणीबाणी, साऊथ आफ्रिका कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट घटना दुरुस्ती, जपानकडून प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्यानं जे बनवलेले आहे ती प्रोसेस फॉलो करायची. आणि ब्रिटनमधून खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात. आणि आता मेन जो होतं, मी सांगितलं भारत जेव्हा ब्रिटिश होते भारतात तेव्हा 1935 साली त्यांनी कायदा आणला होता मोठा. म्हणजे ते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस झाल्या 3, सायमन कमिशन आलं होतं, त्यानं काय तर सांगितलं. सो त्या सगळ्यांचा अभ्यास करून मोठा एक कायदा तयार केला होता. तर त्यामध्ये हे राज्यपालाचं पद होतं. राज्यामध्ये जो राज्यपाल असतो गव्हर्नर त्याचं पद. त्यानंतर युनियन संघराज्य म्हणजे काय, सेंटरला मोदी साहेब असतील आणि प्रत्येक राज्यात मंत्रिमंडळ असेल, याला युनियन म्हणतात. त्यानंतर UPSC वगैरे जे आहे ते. आणि इमर्जन्सीतल्या काही प्रोव्हिजन जे आहेत, आता मेन प्रोव्हिजन वायमार जर्मनीकडून घेतल्या तिथं आणि काही प्रोव्हिजन जे आहेत ते ब्रिटिशांच्या होतं. सो हा खूप मोठा कायदा आहे आणि यात 1760 गोष्टी दिल्या होत्या, फेडरल स्ट्रक्चर वगैरे. सो ते इथं घेतलेलं आपण या कायद्यातून. सो अशा प्रकारे भारताचं जे संविधान आहे ते जगातले त्यावेळेचे जे अवेलेबल रिसोर्सेस होते म्हणजे सगळ्या देशांचे संविधान, त्याचा स्टडी करून त्यातल्या चांगल्या काही गोष्टी घेता येतील आपल्यासाठी. आता इमर्जन्सी काही वाईट गोष्ट नाही असं लक्षात ठेवा. म्हणजे जर आपलं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे आणि आपल्यातलेच लोक आपल्या विरोधात भांडायला लागले तर मग आपण हरणार युद्ध आणि आपण मग लॉस मध्ये जाणार. सो युद्ध वगैरे जेव्हा चालू असेल तेव्हा इमर्जन्सी लावली तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लोकांनी लिमिटमध्ये राहून आपली एनर्जी जी आहे ते फोकस राहील युद्धामध्ये. समजते सगळ्यांना? येस नो? येस सर. सो हे बघा याच्यावर प्रिव्हियस इयरला खूप ढिगानं क्वेश्चन आलेत, हे जे आता तुम्हाला दिसते ना स्क्रीनवर. आणि एक्झाम मध्ये हेच विचारणार, जोड्या लावायला फेवरेट असतं हे, कुठल्या देशाकडून काय घेतलंय आपण, किंवा वन लाईनर विचारलंय ही कॉन्करंट लिस्ट कुठल्या देशातून घेतलेली आहे, ऑस्ट्रेलिया. आता त्यावेळेस तुम्हाला आठवणार नाही की कुठला देश आहे बाबा जिथं कॉन्करंट लिस्ट आहे, कारण ऑस्ट्रेलियाचं कॉन्स्टिट्यूशन तुम्ही काय वाचलेलं नाहीये किंवा अमेरिकेचं वाचलेलं नाहीये, ब्रिटनचं कुणाच आपलंच वाचत नाही आपण, त्यांचे कॉन्स्टिट्यूशन कधी वाचणार तुम्ही. सो हे शॉर्ट मध्ये जे दिलेलं आहे ना आता, तेवढं फक्त लक्षात. आता हे कसं आहे, या गोष्टी समजायला लक्षात ठेवायला वेळ लागेल. असं मी एक्सपेक्ट नाही करत की आज सांगितलं मी तुम्हाला लगेच उद्या पाठ झालं तुम्हाला कुठल्या देशातनं काय घेतलंय आपण. कारण मला स्वतःला हे लक्षात ठेवायला माझे 10 वेळा ते लक्ष्मीकांत वगैरे पुस्तक रीड केलेलं आहे. सो तुम्हाला पण स्टार्टिंगला वेळ लागेल. कारण तुम्हाला आता सध्या म्हणजे जेवढं एक्सपोजर असेल, अमेरिकेबद्दल तुम्ही वाचला असेल, फ्रान्स बद्दल वाचला असेल, जर्मनी, रशिया, तिथलं जर अवेअरनेस असेल तुम्हाला की रशिया कसा आहे बाबा देश, तिथं काय आहे, अमेरिका कसा देश आहे, फ्रान्स कसा आहे, ब्रिटन कसं आहे, आयर्लंड काय होतं त्यावेळेस, जपान कसं आहे, जर तुम्हाला त्या देशांबद्दल माहित असेल तर तुम्ही लॉजिक लावू शकता. नाहीतर एवढं जास्त माहित करून घेण्यापेक्षा मग सरळ हे पाठ करायचं. तेव्हा अमेरिकेत ज्युडिशियरीला जास्त इम्पॉर्टन्स आहे, लोकांना जास्त अधिकार आहेत. तर सगळे लोक जे आहेत, अमेरिका कसा बनलेला आहे कंट्री बेसिकली, त्यावेळेचे सगळे जे लोक समजा भारतातले त्रास देत होते लोकांना, तर इथले लोक पळून गेले आणि अमेरिकेत गेले. कारण अमेरिका हा अपॉर्च्युनिटीचा लँड ऑफ अपॉर्च्युनिटी होतं. म्हणजे सगळ्या देशात जे सगळ्यांना जे त्रास व्हायचा तिथनं पळून लोक अमेरिकेला गेलेत आणि तिथं त्यांनी देश तयार केलाय तो. समजतंय का? म्हणजे ब्रिटन मधले जे आहेत हे ते आहेत. सो तिथे लोकांना अधिकार जास्त आहेत आपल्यापेक्षा. म्हणजे आपले जे अधिकार आहेत, आपल्याला अधिकार आहेत त्यांच्यासारखेच,
पण आपल्या इथं अंमलबजावणी आणि लोक अवेअर नाही आहेत स्वतःच्या अधिकाराबद्दल. लोकांना फक्त इलेक्शनच्या वेळेस आठवतं की आपल्याला इलेक्शनचा अधिकार आहे, पण ते पण पैसे दिले कोणी तर ते पण विसरून जातात, ते पण व्यवस्थित करत नाही. किंवा इलेक्शनच्या दिवशी ती सुट्टी दिली जाते, वोट न करता कुठेतरी फिरायला जातात लोक, इतके इग्नोरंट आहेत ते. समजते. सो या गोष्टी आहेत. आता हे मी जे आता 3 पेजेस जे सांगितले तुम्हाला, याच्यात प्रिव्हियस इयरला दरवर्षी एक क्वेश्चन येतो. फक्त आता आपण असं नाही करू शकत की बाबा हे सांगितलं हेच येणार हे येणार, कारण कॉन्स्टिट्यूशन खूप मोठी आहे. पेपरमध्ये सेटरला काय आवडेल काय नाही आवडेल. प्रिव्हियस इयरचे जर बघितले पेपर तुम्ही सगळे, तर त्यात या गोष्टी खूप वेळा विचारलेल्या ते लक्षात येईल तुमच्या. सो यावर्षी पण हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो हे थोडंसं रिवाइज करा. मग हे नोट्सच्या फॉर्म मध्येच आहे. आणखी काही जास्त डिटेलमध्ये नोट्स काढायची गरज नाही. फक्त हे थोडंफार रोज बघत चालला. म्हणजे जसं मी आता क्विज शेअर केली, आता क्विज पण तेच आहे. मला तर काही सिरियसनेसच कळून झालं लोकांचं. आता आपण किती 35 जण वगैरे आहेत. 65 जणांनी स्पेशल बॅच जॉईन केले. हाफच आहे क्वांटिटी. सो म्हणजे चांगली गोष्ट आहे. जे आता जॉईन आहे त्यांच्यासाठी उलट चांगली गोष्ट आहे ही. जेवढे कॉम्पिटिशन कमी असतील, जेवढे नॉन सिरियस कॅन्डिडेट जास्त असतील, तेवढं तुम्हाला फायदा आहे. तुम्ही एक्झाम पास होऊन पुढे जाऊ शकता. सो फक्त हे कंटिन्यू ठेवा. नाहीतर तुम्ही आज चांगलं वाटेल तुम्हाला की मी आहे कॉम्पिटिशन मध्ये, परत 4 दिवस तुम्ही स्वतःच नसाल लेक्चरला, मग तुम्ही बाहेर परत कॉम्पिटिशनच्या. समजतंय का? सो डिसिप्लिन ठेवायचं. रोजच्या रोज 3-4 तास 3-4 तास तुम्हाला कोण विचारणार नाही. आता तुमची अकाउंटेबिलिटी नाहीये काय, म्हणजे तुम्हाला काय घरचे विचारणार अभ्यास केला का बाळा, किंवा कोण सेल्फ डिसिप्लिन पाहिजे की आपल्या बाबा करायचा ना अभ्यास. तर मी जे शिकवतोय ते थोडंसं हिस्ट्री रिवाइज करा. थोडंसं आता करंट अफेअर्सचे मी शेअर करतो तुम्हाला बुकलेट. करंट अफेअर्स मध्ये प्रॉब्लेम आहे की खूप वास्ट आहे, कॉस्ट बेनिफिट रेशो खूप कमी आहे. सो मी थोडंसं ते जेवढं विचारलं जातं तेवढं शेअर करेन, ते तरी वाचा पहिल्यांदा, मग बाकीचं आपण बघूया नंतर. क्लिअर आहे? येस नो. तर ओके सर. आज काय शिकवलं त्यात काय डाऊट आहे कोणाला? हे थोडंसं आहे बघा, स्टार्टिंग फेज आहे आता तुमची. सो तुम्ही समजून घेत चला. आणि हे बघा खूप इंटरेस्टिंग आहे. पॉलिटीमध्ये जेवढं तुम्ही म्हणजे काय म्हणाल इंटरेस्ट घ्याल ना, तेवढं तुम्हाला कळेल बाबा इलेक्शन काय आहे, तुमचे अधिकार काय आहेत. भलेही परीक्षा वगैरे पास होणं फेल होणं सेकंडरी गोष्ट आहे, पण ऍटलीस्ट तुम्हाला तुमचे अधिकार आणि कसा देश चालतो आपला काय हे जरी थोडंफार कळालं तरी त्याचा लॉंग टर्म मोठो साध्य होऊन जाईल. आता प्रायोरिटी बेसिसवर परीक्षा पास करणं हेच गोल ठेवायचं. नाहीतर नाही बाबा परीक्षा सेकंडरी आहे, आपण चांगले नागरिक बनूया वगैरे. ते तुम्ही बनू शकता पास झाल्यावर पण पास होण्यासाठी काही ज्या गोष्टी लागतात इम्पॉर्टंट, त्याच्यावर फोकस ठेवून जरा केलं तर ह्याचं म्हणजे तुम्ही नंतर पण हे डिटेलमध्ये वाचू शकता. मी पुस्तक शेअर करतो हे लक्ष्मीकांत. पण आता एकतर लक्ष्मीकांत माझ्याकडे जे एडिशन असेल ते इंग्लिशमध्ये आहे. आणि ते एवढं मोठं बल्की 600 पानाचं पुस्तक वाचायची गरज नाही. मी जे शिकवेन ते जरी केलं तरी हे लक्षात ठेवा, आपल्याला 15 प्रश्न येणार आहेत, त्यापैकी 10 प्लस पाडायचे ते लक्षात ठेवा. कारण पॉलिटी हा असा सगळ्यात सोपा आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे. सो 15 पैकी 10 पडलेच पाहिजे, जेणेकरून आपलं जे 60चं टार्गेट आहे, म्हणजे 50ला कट ऑफ लागतो, पण त्याच्यापेक्षा 10 मार्क आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी ठेवायचं, जेणेकरून बाबा काही झालं तरी आपण पास व्हायला पाहिजे या केसमध्ये. ठीक आहे. सो त्यासाठी पॉलिटी जो आहे तो तुम्हाला 10 मार्क पाडलेच पाहिजेत त्यामध्ये. या हिशोबानं थोडासा अभ्यास सुरू ठेवा. चालेल, एक्झिट केलं तरी चालेल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतो, नाहीतर मग एक्झिट करा.